जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावनचारी। यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावनचारी। यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे। जय हरिनाम संकीर्तन की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत। आपण 9व्या अध्यायावर आहोत आणि 9व्या अध्यायाचं शीर्षक आठवत आहे कोणाला काय आहे 9व्या अध्यायाचं? राजगुह्य योग। सो श्रीकृष्ण म्हणतात की सर्वात महत्वाचं गोपनीय वस्तू आहे, गोपनीय गोष्ट आहे। अध्याय क्रमांक 9 याचे आपण हे 4 विभाग बघितले होते। 1 ते 3 यामध्ये श्रीकृष्ण जे ज्ञान देणार आहे त्याची स्तुती, 4 ते 10 मध्ये श्रीकृष्णाची या जगतासोबतचं नातं काय आहे। तर कोणाला आठवतंय काही याच्यातलं?
एका अर्थाने श्रीकृष्ण म्हणतात मी सर्व व्यापी आहे, सर्व काही माझ्यात आहे, पण मी सर्वात नाही आहे. सो माताजी म्हणतात की हे सगळं ऐकून थोडं कन्फ्युजन होतं आणि वाटतं की हे काय म्हणतात. पण त्यासाठी मग श्रीकृष्णाने एक उदाहरण दिलं होतं स्वतःहून, की मी आहे पण आणि नाही पण हे समजण्यासाठी आपण उदाहरणं देऊ शकतो. पण श्रीकृष्णाने एक उदाहरण दिलं होतं, आठवते कोणाला? ते आधीच आहे, पण इथे श्लोक क्रमांक 6 मध्ये येतं ते उदाहरण, की समजा एक अशी उलटी वाटी आहे आणि त्या वाटीमध्ये त्याची तुलना केली आकाशाशी. तर आकाश आहे आणि आकाशामध्ये वारा फिरतोय आणि एका अर्थाने मोकळा आहे तो वारा, पण त्या वाऱ्याचा आकाशाशी स्पर्श होत नाही जरी वारा आकाशात आहे. म्हणून तसं म्हणतात की मी या जगात आहे पण माझा या जगाशी स्पर्श होत नाही आणि मी वैयक्तिक दृष्टीने आपल्या वैकुंठात पण राहतो, पण मी इथे कणाकणामध्ये पण आहे. पश्चिमे योगम ऐश्वरम ते म्हणतात, बघ माझी ही अचिंत्य शक्ती कशी आहे. सो आपण पटकन सराव करूया. मला माहिती आहे 3-1 आठवडे गेल्यानंतर आपण सगळं विसरतो. सो भक्ती मार्ग हा सर्व रहस्यांचा राजा आहे, हे आपण बघितलं. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्यय. भक्ती ही केवळ निर्मत्सरता बाळगणाऱ्या लोकांना उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये पण श्रीकृष्णाने लिहिलं होतं अनसूयवे. भक्ती मार्गाचा अवलंब आनंदाने केला जातो आणि शाश्वत असतो. आपण याच्यावर चर्चा करताना म्हणालो होतो की या जगाचे काही 2 गुण श्रीकृष्णाने सांगितले होते, की हे जग आहे हे दुःखालय आहे आणि अशाश्वत आहे. याच्या पूर्णपणे विपरीत श्रीकृष्ण म्हणतात भक्ती मार्ग आहे. जरी भक्ती मार्ग याच जगातला असला तरी पण दुःखालय नाही, आनंद आहे आणि शाश्वत आहे. म्हणून जो कोणी भक्ती मार्ग अवलंब करतो त्याला शाश्वत आनंद मिळतो, जरी तो या जगात असला तरी. म्हणजे तुरुंगामध्ये कोणतरी कैद आहे पण तो अशा प्रकारे जीवन जगतोय की जणू काही तो बाहेर आहे. या प्रवासाकरिता श्रद्धा हे इंधन आहे. आपल्या गाडीमध्ये पण इंधन लागतं तसं या प्रवासामध्ये, कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपल्याला अनुभवण्यापूर्वी कमीत कमी ऐकाव्या तरी लागतील आणि नंतर अनुभव पण होतो त्याचा. श्रीकृष्ण त्याच्या अव्यक्त शक्तीने संपूर्ण विश्व व्यापतात. व्यक्तिशः भौतिक जगाच्या पलीकडे त्याचे स्वतःचे निवासस्थान पण आहे. ते विश्वातील प्रत्येकाचे निर्माते आहेत. उदाहरणार्थ वारा आकाशात व्यापत असला तरी आकाशाला स्पर्श करत नाही. आणि हे पण आपण बघितलं की केवळ जिवंत असताना नाही तर प्रलय नंतरही आपण सर्व श्रीकृष्णांवर अवलंबून असतो. श्रीकृष्ण म्हणाले की माझ्यातूनच सर्व काही उत्पन्न होतं आणि जेव्हा प्रलय होतो तेव्हा सर्व काही माझ्यातच प्रवेश करतं. तर आपण परमेश्वरावर कधी अवलंबून आहोत? फक्त जिवंत असताना नाही. आणि नंतर बघितलं आपण 10वा श्लोक. कोणी बघेल 10वा श्लोक वाचला? तो खूप महत्वाचा श्लोक आहे आपल्याला समजण्यासाठी. काय म्हणतात? मयाध्यक्षेण प्रकृती सूयते स चराचर हेतू नानेन कोणते जगत विपरिवर्तते. सो त्याच्यातलं पहिलं वाक्य ते काय आहे? मया अध्यक्षेण. तर अध्यक्षाचं काय भाषांतर आहे? अध्यक्षतेखाली. बरोबर. सो अध्यक्षता आणि नियंत्रण यामध्ये काय अंतर आहे? अध्यक्षता आपण म्हणू हे व्यक्ती अध्यक्ष आहेत, काय आहे त्याचं कनेक्शन आहे? निरीक्षण करणे. आणि अजून कोणी? सुपरवायझर या गुड. सो माताजींनी एक महत्वाचा पॉइंट सांगितलं की इंटरफेरन्स नाही. म्हणजे सुपरवायझर काय करतो? बघत असतो की ओव्हरऑल बरोबर, पण लहान लहान गोष्टींमध्ये त्याला मराठीत एक विशेष शब्द आहे, मराठीत म्हणतात खुसपट काढते. सो श्रीकृष्ण म्हणतात की मी नाही लहान लहान, जरी हे सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होतं, माझ्यावर अवलंबून आहे, मी कणाकणात आहे म्हणून मला सर्व काही माहिती आहे, तरी पण लहान लहान गोष्टींमध्ये भगवंत खुसपट्टे करत आहे. त्याच्यात आनंद नाही. काही काही लोकांना आनंद होतो, लहान हे असं का ते असं का, राईट. सो श्रीकृष्ण म्हणणं माझ्या अध्यक्षतेखाली सर्व आहे, तर मी अध्यक्ष म्हणून सगळं काही बघतोय, पण ना भरपूर स्वातंत्र्य आहे. ऍक्च्युली कृष्ण इज अ गुड बॉस. असे कोणाला बॉस असतील की जे सगळं काही आपल्याला प्रदान करतात, आपल्याला काम करण्यासाठी जागा पण देतात,
आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन पण करतात की आपण कसं योग्य काम करायला पाहिजे, आणि आपल्याकडून चुका झाल्या तर त्या सुधारतात पण लहान लहान वेळ हे असं का, ते असं का, हे असं का नाही ते. तो श्रीकृष्ण म्हणतात की मी या सर्व देवी देवतांना आणि जीवात्म्यांना पण भरपूर योग्य ते स्वातंत्र्य दिलंय. लहान लहान गोष्टींमध्ये मी हस्तक्षेप नाही करत, इंटरफेरन्स नाही आहे. सो दॅट वॉज द होल पॉइंट. मी तो श्लोक काढलाय. आता तिथून पुढे आपण चर्चा करूया. सो आज जे मी म्हटलं ना की परमेश्वराचे वेगवेगळ्या रूपात उपासना करणारे जे उपासक आहेत त्यांचा हा विभाग आहे. श्लोक क्रमांक 11 ते श्लोक क्रमांक 25. त्यामध्ये विभाग पहिला आहे श्रीकृष्ण यांना निर्गुण निराकार रूपात उपासना करणारे उपासक. तर त्याच्याबद्दल श्रीकृष्णांचं काय म्हणणं आहे ते आपण चर्चा करूया. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्. सो जानंती म्हणजे जाणतात आणि अवजानंती काय भाषांतर आहे. माम मूढा, मूढाचं काय भाषांतर आहे. मूर्ख लोक. तर मूर्ख लोक माझा उपहास करतात. तर मानुषीम तनुम आश्रित, मनुष्याचं शरीर घेतलंय म्हणजे हे साधारण आहेत कोणतरी. परम भावम अजानंतो, अजानंतोचा शब्द काय आहे. सो अवजानंती, अजानंतो, अवजानंती म्हणजे उपहास करणे. अव आणि अ म्हणजे जाणत नाही. सो आपण भाषांतर वाचूया. जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. तो जर कोणी आपल्याला म्हणाला की परमेश्वर हे निर्गुण निराकार आहे तर आपण श्रीकृष्णांचे हे शब्द दाखवू शकतो. श्रीकृष्ण म्हणतात अवजानंती मां मूढा, जे मूर्ख लोक आहेत त्यांना कळत नाही किंवा ते जाणत नाहीत की मी व्यक्ती असूनही सर्व शक्तिशाली असू शकतो. आपण नाही करू शकतो कारण हे जे शरीर आहे ते भौतिक शरीर आहे. भौतिक शरीराच्या काही मर्यादा आहेत. अनेक 1000 वेळा मी बोललोय मी जर इकडे आहे तर मी मंदिरात नाहीये, जर मी पुण्याला असेल तर मुंबईत नाहीये. हे सर्व आपल्याच कारण दिस मॅटर, हे भौतिक गोष्टींना हे लागू होतात. हा ग्लास इकडे आहे म्हणजे त्या टेबलवर नाहीये. पण परमेश्वर हे भौतिक नाहीये, परमेश्वर हे आध्यात्मिक आहेत. म्हणून परमेश्वर आज इथे पण आहेत, सर्वांच्या हृदयात पण आहेत, मंदिरात पण आहेत, पुण्याला पण आहेत, न्यूयॉर्कला पण आहेत, सगळीकडे. सो आपण आपले जे गुणधर्म आहेत ते परमेश्वरावर लादतोय. त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि आपलं व्यक्तिमत्व आहे, पण त्यांचं व्यक्तिमत्व हे आध्यात्मिक आहे आणि आपलं व्यक्तिमत्व हे भौतिक आहे. म्हणून आपण आपले अनुभव जेव्हा दुसऱ्यांवर लादतो तेव्हा अनेक वेळा काय होतं, आपल्याकडून चुका होतात. नाही जसं दिसतं तसं. तर माझे काही काही अनुभव आहेत माझ्या जीवनात. मी लहानाचा मोठा झालो तर मी अमुक अमुक काही गोष्टी बघितल्या, सर्वांच्या जीवनात असेल. आणि आता त्या चष्म्याने मी सगळ्यांना बघत असतो. तर माझ्या जीवनामध्ये एक व्यक्ती होते, ते असे वागायचे, त्यांची वेशभूषा अशी असायची. तर आता 20-25 वर्षानंतर मी तशा वेशभूषेतल्या एका कोणाला व्यक्तीला बघितलं तर मला त्या आठवणी येतात. पण असं गरजेचं नाही की तो व्यक्ती तसा आहे. तर जसे आपल्याला तो एक दोष आहे आपल्यामध्ये की आपल्या अनुभवांवर आधारित आपण आपल्या अपेक्षा किंवा आपले काय म्हणू एक्सपेक्टेशन्स, अपेक्षाच लादतो. तसं आपण परमेश्वराचं व्यक्तिमत्व बघून परमेश्वरावर आपले अनुभव लादतोय की नाही. व्यक्ती म्हणजे तो सर्वव्यापी नसू शकतो, पण परमेश्वर तेच तुला समजून घ्यायचंय की मी व्यक्ती असलो तरी सर्वव्यापी आहे. म्हणून श्रीकृष्ण इथे खूप स्ट्रॉंग शब्द वापरतात, मां मूढा म्हणतात. सो श्रीकृष्ण यांबद्दल काय काय भ्रांत धारणा आहेत. कधी म्हणतात की श्रीकृष्ण भगवान विष्णूंचा अवतार आहे, पण श्रीकृष्ण म्हणतात की मी विष्णूंचा अवतार नाहीये, मी सर्व अवतारांचा स्रोत आहे. ते हे पण जाणून घेणं महत्वाचं आहे. कधी कोणी म्हणतात की ते एक शक्तिशाली मनुष्य आहेत आणि जर खूप महत्वाचे आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत, पण मनुष्य आहेत आणि कारण मनुष्य आहेत म्हणून त्यांची पूजा वगैरे करायची गरज नाही. ठीक आहे, एक फोटो ठेवायचा घरी. कोणी म्हणतात एक खूप बुद्धिमान राजकारणी आहे, कसं त्यांनी सगळं काही केलं, पण मी ना पूजा नाही करणार का. काहीतरी ना त्या रूपामध्ये असं पाहिजे जे माझ्यात नाही, तर मी ऍक्सेप्ट करीन ते स्पेशल आहे. सो आपण आपल्या डोळ्यांवर किती अवलंबून आहे. सो श्रीकृष्ण म्हणतात तेच तुला समजून घ्यायचंय
बरं, मग श्रीकृष्णांनी असं रूप घेतलं तरी का? मग श्रीकृष्णांनी असं काहीतरी वेगळं काहीतरी रूप घेतलं असतं तर आपल्याला ते सोपं केलं असतं. श्रीकृष्ण म्हणतात की मला तुम्हाला सर्वांना मला आकर्षित करायचंय. तर जेव्हा नरसिंह आहेत, नरसिंहाचे असे ते 16 हात आणि असा तो चेहरा बघून ना प्रेम नाही निर्माण होत, आदर निर्माण होतो. तर आपण परमेश्वरासमोर नमस्कार करू, आदर करू, त्याला पेढे वाहू, मोदक वाहू, पण त्याला जाऊन आलिंगन नाही करणार आपण, त्याला मिठी नाही मारणार. तर परमेश्वर म्हणतायत माझे बाकीचे जे सर्व अवतार आहेत ते नमस्कार करण्यासाठी आहेत, पण श्रीकृष्ण म्हणून मी तुमचा मित्र आहे, तर मला मिठी मार. तर श्रीकृष्ण इथे या जगामध्ये प्रेम करायला, आणि ते प्रेम करण्यासाठी जर रूप वेगळं असेल तर एक कितीही काही म्हटलं तरी एक मध्ये भिंत निर्माण होणार की नाही. तर म्हणून परमेश्वराच्या मध्ये, श्रीकृष्णाच्या मनामध्ये एकच विचार आहे, मी या लोकांना जवळ कसं घेऊ. ते जवळ घेण्यासाठी एका अर्थाने स्वतःच्या जीवनात ते एक धोका पत्करतायत की त्यांचं रूप इतकं साधारण केलंय त्यांनी की अधिकांश लोक त्याच्यामध्ये फसतात आणि म्हणतात की हे साधारण आहे, चालेल, पण असाधारण रूप करून जी किंमत भरायला लागेल, काय किंमत भरायला लागेल, असाधारण रूप केलं तर त्यांनी जवळीकपणा नाही होणार. तो श्रीकृष्णांना जरी लोकांनी त्यांना साधारण समजलं तर चालतं, पण म्हणतात माझ्या आणि माझ्या भक्तांमध्ये जवळीकपणा या मनुष्य रूपात शक्य आहे, तो इतर रूपात शक्य नाही. वामन त्यांनी एवढं मोठं रूप केलं तरी बली महाराज फक्त नमस्कार करत होते, जवळच जात नव्हते. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की मला मुख्य माझा जो हेतू आहे श्रीकृष्ण अवतारात तो आहे की मनुष्याला प्रेम देणे, आणि त्या प्रेमाच्या आधारावर त्यांना मला वैकुंठाला घेऊन जायचंय, धाक दाखवून आदराने नाही घेण्याचं. म्हणून श्रीकृष्णाचे विचार थोडे वेगळे आहेत. कधी कोणी म्हणतात की चांगले कर्म किंवा तपस्या करून त्यांनी हे अद्भुत गुण प्राप्त केलेत, पण आता श्रीकृष्णाला तपस्या करायला वेळच नाही मिळाला. प्रभुपादांचं एक लेक्चर आहे, तर प्रभुपाद म्हणतात अनफॉर्च्युनेटली कृष्ण डिड नॉट गेट एनी टाइम टू डू तपस्या. राईट फ्रॉम हिज अर्ली डेज ही वॉज अटॅक्ड. तर म्हणजे त्याला लहानपणापासून एवढं त्यांच्यावर आक्रमण केलं, बिचाऱ्यांना तपस्या करायला वेळच नाही मिळाला. त्यांना एवढे कंसाने जरासंधाने एवढा, तर ते सगळ्यात ही हॅड टू डिफेंड हिमसेल्फ. तर म्हणाले नाही तर तपस्या पण केली असेल श्रीकृष्णाने. तर उपहास करते प्रभुपाद, म्हणतात अव्यक्त सत्य, अव्यक्त निर्गुण निराकार जे सत्य आहे ते सध्या पृथ्वीवर देहधारी रूपात प्रकट झाले आहे. आणि निर्गुण ब्रह्म जेव्हा सत्व गुणाने आच्छादित होतं, तर निर्गुण म्हणजे त्याच्यामध्ये गुण नाही आहेत, निर्गुणामध्ये जेव्हा सत्व गुण थोडं स्पर्श होतो, त्याच्यामध्ये थोडं प्रदूषण होतं, तेव्हा सर्व देवी देवता प्रकट होतात असं काही लोक म्हणतात, मी नाही म्हणत. त्या निर्गुण निराकार ब्रह्मामध्ये जेव्हा रजोगुण काही प्रमाणामध्ये प्रदूषित होतो तेव्हा मनुष्य जात निर्माण होते, आणि त्या निर्गुण निराकार ब्रह्मामध्ये जेव्हा तमोगुण थोडासा प्रदूषित होतो तेव्हा मग पशु पक्षी वृक्ष मासे हे जे निम्न योनी ती होते. सो बेसिकली देवता असू देत, विष्णू असू देत, शंकर असू देत, ब्रह्मदेव असू देत, हे जे दिव्य जे आहेत ते जे कोणी असू देत ते बेसिकली निर्गुण निराकार ब्रह्मामध्ये सत्व गुणाने थोडं आच्छादन, म्हणून सत्व गुण आहेत. विष्णू सत्व गुण आहेत, पण आपल्याला सत्वगुणाच्या पलीकडे जायचंय म्हणून ते म्हणतात निर्गुणाकडे जायचंय. पण श्रीकृष्ण 14व्या अध्यायामध्ये म्हणतात मामच्या यो अव्यभिचारेण भक्ती योगेन य सेवते सगुणान समतित्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. 14.26. सो श्रीकृष्ण म्हणतात जे माझी इथे तिथे न डगमगता सेवा करतात, मामच्या यो अव्यभिचारेण भक्ती योगेन य सेवते, पण जे म्हणजे सगुणान समतित्यैतान, जे लोक माझी इथे तिथे न डगमगता सेवा करतात ते पण 3 गुणांच्या पलीकडे जातात. सो ज्या व्यक्तीची सेवा करून सेवक 3 गुणांच्या पलीकडे चाललाय तो व्यक्ती 3 गुणांच्या अलीकडे कसा आहे. सो प्रभुपादांनी हे सिंपल क्वेश्चन विचारलंय की श्रीकृष्ण तिथे म्हणतायत की माझी सेवा केल्याने तुम्ही 3 गुणांच्या पलीकडे जाता, आणि लोक म्हणतात की श्रीकृष्ण हे स्वतः सत्व गुणात आहेत, तर सत्व गुणामध्ये असलेल्या व्यक्तीची सेवा करून आपण 3 गुणातीत कसे जाऊ शकतो, म्हणजे ते व्यक्ती पण 3 गुणातीत आहेत. तशा प्रकारे गीतेच्या आधारावरच आपण बऱ्याचशा गोष्टी, पण जर आपण गीतेचा सखोल अभ्यास नसेल केला तर मग आपल्याला वाटतं की हे महत्वाचं आहे ते महत्वाचं आहे, पण एक ओव्हरऑल जर आपल्याला गीतेचं पिक्चर माहिती असेल तर वी कॅन आन्सर. सो वरील प्रमाणे विचार करणारे लोक आहेत, यांना मग काय प्राप्त होतं. समजा हे मूढ आहेत, मूर्ख लोक आहेत, मग यांना आता काय मिळणार. ते जर परमेश्वराची या चुकीच्या भ्रांत भावनेमध्ये जर सेवा करतात तर त्याला पुढच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण उत्तर देतात. मोघाशामोघ कर्माणो मोघ
ज्ञान विचेतसः राक्षसीम आसुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिता. सो मोघ, कोणी हा शब्द ऐकलाय? अमोघ अस्त्र. तर अमोघ अस्त्र म्हणजे काय? हा, अमोघ अस्त्र म्हणजे काय माहितीये? जो अस्त्र मारल्यावर तो निष्फळ नाही ठरू शकत. अमोघ, त्याला कोणी काही करू शकत नाही, काउंटर नाही करू शकत त्याला. सो मोघ हा शब्द म्हणजे पतन होणार किंवा तो पडणार. आणि अमोघ अस्त्र, रामचंद्रांचे जे अस्त्र होते त्याला म्हणतात अमोघ अस्त्र. रामचंद्रांनी एकदा जर बाण मारला तो परत नाही येऊ शकत, तो निष्फळ नाही ठरू शकत. सो त्या मोघ शब्दाला श्रीकृष्ण इथे 3 वेळा वापरतात. मोघ आशा, मोघ कर्माणो, मोघ ज्ञान. त्या 3 शब्दांचं आपण भाषांतर ऐकूया. मोघ आशा याचं काय आहे? निष्फळ आशा. त्यांच्या आशा आहेत त्या निष्फळ होत आहेत. मोघ कर्माणो त्याचं काय आहे? निष्फळ सकाम कर्म. ते सकाम कर्म करतायत पण ते सगळं निष्फळ ठरतं. मोघ ज्ञान त्याचं काय आहे? निष्फळ ज्ञान. म्हणून हा बघा, ही स्लाइड बघा. 3 प्रकारचे लोक होते. जे योगी आहेत त्यांच्या काही काही आशा असतात. योगी जे लोक आहेत त्यांच्या आशा काय आहेत? की ते परमेश्वराला प्राप्त करतील. जे कर्मी आहेत, कर्म मार्गावर आहेत, त्यांच्या काय मनामध्ये काय असते जेव्हा परमेश्वराला ते उपासना करतात तेव्हा? की मी खूप श्रम करीन आणि त्याने परमेश्वराला प्राप्त करीन. कर्मयोगाचा तो मार्ग आहे. आणि ज्ञानी जे आहेत ते ज्ञान मार्गावर आहेत. ते म्हणतात मी खूप ज्ञान अर्जन करीन, मी हे पुस्तक ते पुस्तक, हे उपनिषद ते पुस्तक करीन आणि त्यांनी परमेश्वरला प्राप्त करीन. सो जसं मी हे पण गोष्ट अनेक वेळा म्हटली आहे की हे 3 मार्गांमध्ये स्वप्रयत्नांवर अवलंबून येतो उपासक. मी तपस्या करेन, मी ध्यान करीन, मी कर्म करीन, मी ज्ञान करीन. आणि भक्ती मार्ग हा कसा आहे? हा परमेश्वराच्या कृपेवर अवलंबून आहे. आपण श्रम करतो पण ते श्रम आपला आश्रय नाहीये. श्रम आपण थोडं तरी परमेश्वर दाखवायला पाहिजे ना, आपण काहीतरी करतो. पण मेन आपली आशा, मेन आपली आश्रय, मेन आपल्या होप्स कशावर आहे? की परमेश्वर माझ्या त्या लहानशा चुका असलेल्या प्रयत्नांना पण स्वीकार करतील या आशेवर भक्त असतो. तर श्रीकृष्ण म्हणतात जे लोक मला तशा प्रकारे अव्यक्त समजतात, जर ते योगी असतील तर त्यांच्या आशा व्यर्थ आहेत, मोघाशा. जर ते कर्म मार्गावर असेल तर त्यांचे श्रम पण व्यर्थ आहेत, मोघ कर्माणो. आणि जर ते ज्ञान मार्गावर असेल तर त्यांचं ज्ञान पण व्यर्थ आहे, मोघ ज्ञान विचेतसः. आपण भाषांतर वाचूया. याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात. अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा, त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ ठरते. तर म्हणून अंततः जे लोक श्रीकृष्णांना व्यक्ती म्हणून नाही स्वीकारत आहेत आणि जे लोक भक्ती मार्गाने नाही जात आहेत, तर श्रीकृष्ण म्हणजे अंततः मोघ आशा, मोघ कर्माण, मोघ ज्ञान. त्यामुळे श्रीकृष्ण म्हणतात खरा मार्ग आहे भक्तीचा मार्ग. की परमेश्वराला आपण स्वप्रयत्नांनी आणि स्वतःच्या बुद्धीनी आणि स्वतःचे अनुभव आणि स्वतःचे संस्कार याच्यावर समजू नाही शकत. पण परमेश्वराला विनंती करू शकतो की परमेश्वरा तू सांग तू कोण आहेस. मग स्वतःबद्दल माहिती सांगितली तर ती योग्य माहिती आहे. पण अंदाज लावणे हा परमेश्वराला जाणण्यासाठी योग्य मार्ग नव्हे. या उलट आता श्रीकृष्ण जेव्हा पण एक गोष्ट सांगतात तर त्याला कॉन्ट्रास्ट करण्यासाठी एक दुसरा पण आपल्याला सांगतात की बघा आता मी पण माझे जे भक्त आहेत त्यांच्याबद्दल माझं काय म्हणणं आहे. तर लगेच आपल्याला श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त आहेत त्यांच्याबद्दल आता श्रीकृष्ण काहीतरी सांगणार आहेत. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः भजन्ति अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादि अव्ययम्. महात्मा, जे महात्मा लोक आहेत ते माझ्या दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. आणि म्हणतात कारण ते दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली आहेत. भजंती अनन्य मनसो. 8व्या अध्यायामध्ये मला वाटतं 13 किंवा 14 मध्ये एक अनन्य चेता योमाम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभः पार्थ एक श्लोक होता. काढणार तो 8.13. अनन्य चेता माम योमाम स्मरती नित्यशः.
14. ओके, 14वा आहे, 8व्यामध्ये 14वा. स्मरती नित्यशः तस्याहम सुलभः पार्थ नित्ययुक्त उपासते. तर त्याच्यामध्ये लिहिलं होतं की जे अनन्य चेतः, जे अनन्य भावनेने माझे स्मरण करतात, योमाम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभः पार्थ, त्यांच्यासाठी मी खूप सुलभ आहे. आणि पूर्वीच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणाले हे मला अनन्य भावनाने नाही करत, मग त्याच्यासाठी मोघाशा, मोघ कर्मण, मोघ ज्ञान. तो श्रीकृष्ण वारंवार काय म्हणतात, अनन्य भावनेने जर मला तुम्ही स्मरण केलं, जरी तुम्ही खूप मोठे योगी नाही आहात, जरी तुम्ही खूप मोठे कर्मयोगी नाही आहात, तुम्ही खूप मोठे ज्ञानी पण नाही, पण अनन्य भावनेने जर माझं स्मरण केलं तर मी किती सुलभ आहे. आणि हेच जर आपण अनन्य भावनेने नाही केलं आणि बाकी सगळे स्वार्थ ठेवले तर दुष्कर आहे परमेश्वराला प्राप्त करणं. म्हणून श्रीकृष्णांना स्तुती करताना ब्रह्मदेव आहेत, एक ब्रह्मसंहिता म्हणून पुस्तक आहे, तर त्याच्यामध्ये लिहितात वेदेषु दुर्लभम अदुर्लभम आत्मभक्तो. श्रीकृष्ण म्हणतात, ब्रह्मदेव म्हणतात वेदेषु दुर्लभम, वेदांमध्ये जर आपण श्रीकृष्णांना शोधायला गेलो तर खूप दुर्लभ आहे श्रीकृष्ण, पण म्हणतात अदुर्लभम आत्मभक्तो, जे अनन्य भावनेने श्रीकृष्णांचं नेहमी स्मरण करतात त्यांच्यासाठी श्रीकृष्ण खूप सुलभ आहेत. तर तोच अनन्य शब्द इथे पण आहे, भजंती अनन्य मनसो. म्हणून श्रीकृष्णांची कृपा कोणाला प्राप्त झाली आहे कसं कळेल आपल्याला? श्रीकृष्णांची कृपा त्या कोणाला प्राप्त झाली आहे, जो अनन्य भावनेने त्यांच्या मार्गावर आहे. समजायला पाहिजे की त्यांना श्रीकृष्णांची कृपा विशेष रूपाने, भजंती अनन्य मनसो. आणि पूर्वीच्या श्लोकामध्ये होतं अवजानंती, मला जाणत नाहीत, तर श्रीकृष्ण त्याला कॉन्ट्रास्ट करताना म्हणतात ज्ञात्वा भूतादी मव्ययम. तर ज्ञात्वा म्हणजे मला जाणतात. तर जे दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली आहेत ते मला जाणतात की भूतादी मव्ययम, मी असाधारण आहे आणि म्हणून अनन्य मनाने करतात, तर त्यांना माझी दैवी प्रकृतीचा आश्रय मिळतो. पण जे मला योग्यपणे जाणत नाही त्यांचे मोघ आशा, मोघ कर्मानो मोघ. सो नेहमी कृष्ण म्हणतायत असं नका करू, असा वेळ वाया नका घालू, भक्ती मार्गाचा अवलंब करा. तर यामध्ये ऑलरेडी हा जो 9वा अध्याय आहे हा ऑलरेडी सर्व गोपनीय वस्तूंचा राजा आहे. आणि या सर्व गोपनीय वस्तूंच्या राजाच्या अध्यायामध्ये हा जो श्लोक आहे हा अजून परम गोपनीय आहे. तर ती दैवी प्रकृती काय आहे, तर ते श्रीमती राधाराणी. तर म्हणून पूर्ण गीतेमध्ये राधा त्यांना उद्देशून एकच श्लोक आहे. आणि त्याच्यामध्ये श्रीकृष्ण म्हणतात ज्यांना राधाची कृपा मिळेल त्यांना कसं ओळखू शकतो आपण, भजंती अनन्य मनसो. कारण राधा ही स्वतः पण अनन्य मनाने श्रीकृष्णांची पूजा करते, श्रीकृष्णांना स्मरण करते, श्रीकृष्णांची सेवा करते. म्हणून राधाची कृपा जर मिळाली कोणाला तर भजंती अनन्य मनसो. पण डायरेक्टली श्रीकृष्ण राधाचं नाव घेत नाही, म्हणतात दैवी प्रकृती माश्रिता. मग असे भक्त आहेत ते काय करतात, कारण श्लोक क्रमांक 11 मध्ये आपण बघितलं की ते श्रीकृष्णांना जाणत नाहीत, अवजानंती मामूढ. ते काय करतात ते मग श्लोक क्रमांक 12 मध्ये दिलं होतं, मोघाशा मोघ कर्म. मग आता 13 मध्ये म्हणतात भजंती अनन्य मनसो. मग आता हे लोक काय करतात, कोणी पण म्हणेल मी भजंती अनन्य मनसो आहे, तुम्हाला काय माहिती, कारण मनसो आहे ना, मनामध्ये मी अनन्य भावनाने करतो, तुम्हाला माहित नाही माझ्या मनात काय आहे. तर त्याची बाह्य कृती पण आहे. तर प्रभुपाद जेव्हा प्रचार करायचे तेव्हा एकदा शिष्य, कारण हे पाश्चात्य देशातले होते त्यांना जास्ती काय माहिती, काही झालं की प्रभुपादांना विचारायचे, प्रभुपाद तुम्ही सांगा काय. तर एक साधा सद्गुण होता की काही झालं की विचारायचे. तर त्यांना विचारलं प्रभुपाद यू आर सेइंग, तुम्ही असं म्हणताय की श्रीकृष्णांचे जे शुद्ध भक्त आहेत ते श्रीकृष्णांची अनन्य भक्ती करतात, पण इथे तर भरपूर लोक आहेत ते सगळेजण म्हणतात की आम्ही श्रीकृष्णांची अनन्य भक्ती करतो, आम्ही पण बघतो, मग कसं जाणायचं की कोण कुठल्या स्तरावर आहे. श्रीकृष्ण म्हणतात बोलायला सोपं आहे, यू ऑब्झर्व हिज लाईफस्टाईल, त्यांचं जीवन बघा. तर म्हणाला जो अनन्य भक्त आहे त्याच्या जीवनामध्ये अजून काहीही नसतं, त्याच्या जीवनामध्ये तो नेहमी तो बोलतो पण श्रीकृष्णांबद्दल, तो जेव्हा काही कार्य करतो ते पण श्रीकृष्णांच्या प्रित्यर्थ करतो, तो जेवतो पण श्रीकृष्णांना अर्पण करून जेवतो, तो फिरायला जातो तो श्रीकृष्णांच्या स्थानाला जातो. तर म्हणाले फक्त मनात काय आहे हे नेहमी कृतीमध्ये पण दिसतं, हे बोलण्यात आणि वागणुकीत पण दिसतं. जर कोणी म्हणाला की मी मनाने खूप सज्जन आहे पण त्याच्या बोलण्यात त्याच्या वागण्यात ती सज्जनता दिसली तर आपण म्हणू की काहीतरी विषमता आहे, नाही तर ते दिसायला पण पाहिजे. तर श्रीकृष्ण म्हणाले हे बोलायला सोपं आहे की मी श्रीकृष्णांचा अनन्य भक्त आहे, पण त्याची दिनचर्या बघितली पाहिजे, त्याच्या दिनचर्येने आपल्याला कळतो अनन्य भक्त आहे की नाही. तर एका शुद्ध भक्ताची दिनचर्या काय आहे ते आता कोणाला जाणून घ्यायचंय. तर आपण बघूया श्रीकृष्णांच्या शब्दांमध्ये अनन्य भक्ताची दिनचर्या काय.
सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सततं कीर्तयन्तो मां म्हणजे सतत निरंतर माझे कीर्तन करत असतो. कीर्तन इज नॉट जस्ट एक टाळ घ्यायचा, मृदंग घ्यायचा. कीर्तन म्हणजे कीर्ती गायची. कीर्तन हा शब्द कीर्तीवरून येतो. स्तुती, श्रीकृष्णांनी काय केलं, श्रीकृष्ण कसे दयाळू आहे श्रीकृष्ण. सो जेव्हा तुम्ही बोलताय श्रीकृष्णांबद्दल आणि स्तुती करताय, दॅट इज ऑल्सो कीर्तन. दिस इज ऑल्सो कीर्तन. जर आपण पुस्तक वितरण करतोय, कोणातरी घरी गेलो आणि त्याला म्हणालो, अरे तुम्ही भगवद्गीता वाचली का, तुम्हाला नाही वाचायची गीता. आपण 1 तास दिला त्या व्यक्तीला आणि सांगितलं, अरे माझ्या जीवनामध्ये पण मी पण असाच होतो, मला पण गीतेमध्ये काही महत्व नव्हतं वाटत, पण गेल्या 2-1 वर्षांमध्ये हळूहळू जसजशी मी गीता वाचतोय माझ्या जीवनामध्ये भरपूर परिवर्तन घडतं. माझी एकच विनंती आहे की कमीत कमी पुस्तक तुमच्या घरी तरी ठेवा. तर ते जे त्याला विनवणी करणं आहे, ज्याच्यामध्ये कदाचित एक संस्कृत श्लोक नसेल, ज्याच्यामध्ये वेद वाक्य कुठलं एकही नसेल, पण तुम्ही काय बोलताय, कृपया श्रीकृष्णांच्या या शब्दांना तुमच्या जीवनामध्ये स्वीकार करा. दॅट इज ऑल्सो कीर्तन. आपण कोणाला भगवद्गीता देतोय, त्याच्यात कदाचित आर्थिक व्यवहार असेल, किती पैसे झाले, 200 घ्या, 300 घ्या. तो आर्थिक व्यवहार पण कीर्तन का, तर त्यांनी श्रीकृष्णांची कीर्ती आपण पसरवण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण जर योग्य आचरण करत असू, आपण साधं निर्मळ विचारांवर आधारित जीवन जगण्याचा प्रयत्न करत असू, दॅट इज ऑल्सो कीर्तन. कीर्तन फक्त तोंडाने नाही होत, म्हणतात ना ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. तर एक कीर्तन आपण मुखाने करूया आणि हरे कृष्णा असं जोरात बोलू, आणि ते हरे कृष्ण कीर्तन 100 लोक जमा झाले, बरोबर, आणि त्याच्यानंतर म्हणून बघताय काय, चला डोनेशन काढा 100 रुपयाचं. तर ते जे कीर्तन केलं ते सगळं समाप्त झालं. पण एखादा माणूस असेल जो कधीही कुठेही लेक्चर नाही देतो, तो कधी तोंडाने टाळ घेऊन हरे कृष्ण नाही करत, पण त्याचं जीवन इतकं निर्मळ आहे, त्याचं जीवन इतकं आदर्श आहे, आजूबाजूचे लोक म्हणतात, हा असा कसा काय पवित्र राहू शकतो. आम्ही पण या जगात राहतो, पण आम्हाला पवित्र राहणं कठीण आहे, मला हे करणं जमणार नाही, पण मला एक माहिती आहे, हा जे काही करतोय ते वंदनीय आहे. ही इज ऑल्सो डुईंग कीर्तन. आमच्या मंदिराची रथयात्रा होते जून महिन्यामध्ये. तर 2-3 वर्ष आधीची ही गोष्ट आहे. तर हा आहे ना कफ परेड एरिया, तिथे पण काही भक्त राहतात. तर त्यांनी एक छोटी रथयात्रा आयोजित केली, अशी भली मोठी नाही, एक छोटंसं रथ घेतलं होतं आणि ते करत होते. तर संडेला ठेवली होती मुद्दामून. आता कफ परेड इज बेसिकली ऑफिस एरिया, तिथे फार कमी लोक राहतात, पण त्या दिवशी मग थोडासा मोकळा असतो रस्ता तिकडला, तर मग संडेला असं तो रथ खेचत होते. तर त्या रथ यात्रा आणि आपले भक्त लोक म्हणजे काय एकदम आनंदातच असतात. नेहमी थोडं काही झालं की तसं ना उत्साहाच्या भरामध्ये त्याला थोडं कंट्रोल करायला पाहिजे ना. खेचतोय ना आपण जगन्नाथ बलदेवसोबत, रथयात्रा माहिती आहे ना, दोरीने खेचतात. तर खेचता खेचता असे काहीतरी उत्साह झाला, तर जोरात खेचला तो रथ, आणि तो असा मोकळा रस्ता होता, पण शेजारी एक कार होती, तर त्याला तो रथ येऊन धडकला. आणि ती कार आता कफ परेड मध्ये म्हणजे मारुती 800 नसणार, सो ती चांगली मर्सिडीज बेन्झ होती. मग आता काय करायचं, तर हे सगळे जे भक्त होते जे खेचत होते ते थोडे घाबरले की अरे बापरे आता काय करायचं. तर मग अशा वेळेस काय करतात, साधारण माणूस जसं तो काय करतो, पळून जायचा. कुठली रथयात्रा आम्ही नाही केली, पण तिथले जे लीडर होते त्या रथयात्रेचे, जे मेन मुख्य होते, त्यांनी ते बघितलं आणि त्यांना ते बरोबर नाही वाटलं की आपण असं पळून जायचं. तर हे लोक सगळे रथ टर्न केले आणि लगे लगे गेले. यांनी काय केलं, एक कागद घेतला आणि त्याच्यावर तिथे फोन नंबर लिहिला आणि लिहिला की ऍक्च्युली मी माफी मागतो, आम्ही रथयात्रा करत होतो आणि रथयात्रेच्या दरम्यान हे रविवारी झालेलं आहे आणि हा माझा फोन नंबर आहे आणि जे काही असेल ते आपण बोलून करूया. म्हणजे किती मोठं शौर्य लागतं हे लिहिणं. मर्सिडीज बेन्झला धडक लागल्यानंतर हे लिहायला, राईट. पण त्यांनी ते लिहिलं आणि त्याचा जो तो वायपर असतो, वायपर मध्ये तो कागद लावला आणि म्हणाले की सॉरी, पण मला तुमचा नंबर नाही माहिती, तर मी तुम्हाला फोन नाही करू शकत, पण तुम्ही मला कधी संपर्क करा. तर 2 दिवसांनी त्यांनी फोन केला. मग काय झालं होतं, आता रथयात्रा करायची म्हणजे किती लोक येतील माहिती नाही. बरं, जगन्नाथ आहेत, जगन्नाथचा मुख्य जो कृपा आहे जगन्नाथची ती आहे अन्नप्रसाद. तो जगन्नाथ पुरीला गेल्यावर प्रसाद खायला पाहिजे, राईट. सो मग त्या रथयात्रेमध्ये प्रसाद करायला लागतो चांगला. मग ते किती लोकांसाठी प्रसाद करायचा, 100 पण येऊ शकतात, 200 पण येऊ शकतात, 400 पण येऊ शकतात. तर त्यांनी चांगला प्रसाद केला होता. तर या लोकांनी थोडी जी काही वर्गणी काढली होती ती काही 25,000 निघाली होती वर्गणी, सिंपल.
म्हणाले काय करायचं. मग त्यांना कोणीतरी सांगितलं की इथे एक माणूस राहतो, तो जनरली असा धार्मिक माणूस आहे आणि तो नेहमी असे धार्मिक कार्यांना वर्गणी देतो. तर हे लोक गेले होते वर्गणी मागायला. तर ते म्हणाले की सॉरी, आत्ता 2 तासापूर्वी एक दुसरे पण कोणतरी आले होते आणि ते माझ्याकडून वर्गणी घेऊन गेले, तर या महिन्याचा माझा जो कोटा होता दान धर्माचा तो झाला, तो सॉरी आय कॅन नॉट गिव्ह यू म्हणून असं म्हणून. तर झालं काय गंमत की ज्या श्रीमंत धार्मिक व्यक्तीकडे हे लोक गेले होते त्याचीच ती गाडी होती. सो जेव्हा त्याने 2 दिवसांनी फोन केला की तू अरे आप वो है क्या, वो है, अरे आप वो है क्या, हो आहे. पण त्याच्या पुढे काय झालं ते खूप महत्वाचं आहे. त्यांनी फोन केला आणि म्हणाले की मला पण या जगात काय चालतं कळतं ना, मी पण काय असा ढ नाहीये. म्हणाले माझी मर्सिडीज बेन्झ इथे उभी होती आणि त्याला तुम्ही धडकलं. मला नाही वाटत कधी कोणी व्यक्ती असतील जे तिथे फोन नंबर सोडतील आणि धाडस करतील. धडकणं सोपं आहे पण धाडस करणं कठीण आहे की हा माझा फोन नंबर आहे आणि मला संपर्क करा. तर म्हणाले तुम्ही माझ्याकडे आले होते जेव्हा ते मागायला, तेव्हा मला एक लक्षात आलं की तुम्ही साधारण जसे बाकीचे लोक तसं, पण आज मला लक्षात आलं की तुम्ही खरोखर साफ मनाचे आहात. दुसरा कोणी व्यक्ती जर पळून गेला असता, रस्त्यावर काही सीसीटीव्ही कॅमेरा नसो, बिल्डिंगच्या आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असो, कोणाला माहितीये कोण धडकलं. ठीक आहे 4 जणांना विचारलं मग संडे को तो हमारा दुकान बंद मालूम नको ना केल्या. कधी कुठून कळायला पण असतं की अरे ते गाजावाजा करत हरे कृष्ण करत आले. त्यांनी केलं कोण जाणार आहे मंदिरामध्ये शोधायला की अरे कोण आहे तो व्यक्ती ज्यांनी कफ परेडला रथयात्रा केली वगैरे, राईट. म्हणाले तुम्ही म्हणाले जर हरे कृष्ण मंत्र जप करून हा परिणाम होत असेल हृदयावर, तर म्हणाले मी आजपासून तुम्हाला आश्वासन देतो की दरवर्षी मी तुम्हाला 1 लाख रुपये देणगी देईन. तर ज्याची ती गाडी खराब झाली त्यांनी कबूल केलं की दरवर्षी तो 1 लाख रुपये देईल आणि त्यांनी स्वतःच्या बेसिकली इन्शुरन्स वगैरे त्यांनी करून घेतलं. पण ही स्टोरी का सांगितली की दिस इज कीर्तन विदाउट स्पीकिंग. सो एक कीर्तन असतं जेव्हा आपण मायक्रोफोन समोर बोलतो, एक कीर्तन असतं जेव्हा आपण टाळ मृदंग घेतो, एक कीर्तन असतं जेव्हा आपण बुक डिस्ट्रीब्युशन करतो, पण एक कीर्तन असतं ज्याच्यामध्ये आपण काही या गोष्टी करत नाहीत, पण आपण फक्त चांगल्या स्वभावाने या जगामध्ये वावरतो. आणि 100 लोक कदाचित आपल्याला ओळखू शकत नाहीत, पण 2 लोक ओळखतात आणि म्हणतात जर विष्णू भक्त असे असतात तर मला पण विष्णू भक्त व्हायचं. आणि या उलट दुसरी पण एक गोष्ट आहे की समजा आपण विचित्र वागलो आणि इथे तिलक असेल, लोक म्हणतील जर विष्णू भक्त असे वागतात तर मला विष्णूच्या मंदिरात नाही जायचं. ते इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, खूप छान वाक्य आहे, ते मी मराठीमध्ये पण भाषांतरित करणार आहे. आय डोंट नो गॉड बट आय नो यू अँड बिकॉज आय नो यू आय कॅन नो गॉड थ्रू यू. पण साधारण लोकांसाठी परमेश्वर कोण हे त्यांना माहिती नाही, पण ते आपल्याला जाणतात. तर आपल्याशी जर चांगला संबंध ठेवला आणि आपण जर त्यांना नीट मार्गदर्शन करू शकलो कायेन वाचा मनसेंद्रिय, बोलण्याने वागण्याने प्रत्येक गोष्टी लहान लहान गोष्टीमध्ये, तर लोकांना आपल्याद्वारे परमेश्वराची भक्ती काय आहे आणि परमेश्वराचे भक्त काय ते कळेल. बेसिकली वी कॅन बी दिस होल बॉडी, हे पूर्ण शरीर श्रीकृष्णांचं व्हिजिटिंग कार्ड बनवू शकतं. जेव्हा कोणी व्यक्तीला भेटत तेव्हा व्हिजिटिंग कार्ड, नाव गाव अत्ता पत्ता. सो दिस होल पर्सनॅलिटी कॅन बी अ व्हिजिटिंग कार्ड ऑफ कृष्ण. की श्रीकृष्णांचा स्वभाव असा आहे जो कण मात्र माझ्यामध्ये आणण्याचा मी प्रयत्न करतो. श्रीकृष्णाच्या शिकवणी आहेत ज्या कण मात्र माझ्या ऐपतीप्रमाणे माझ्या क्षमतेप्रमाणे मी माझ्या जीवनात जगायचा प्रयत्न करतो. सो ऑल ऑफ अस कॅन बिकम व्हिजिटिंग कार्ड ऑफ कृष्ण. हरिपो किती सुंदर गोष्ट आहे. कुठे याचं आणि त्याचं व्हिजिटिंग कार्ड बनायचं आपण. हे 2 दिवसांचे तारे आहेत, पण आपण परमेश्वराचं व्हिजिटिंग कार्ड बनवू शकतो. फक्त त्यासाठी प्रामाणिकपणे आपल्याला समजून घ्यायला लागेल की श्रीकृष्ण भक्तांची व्याख्या काय करतात, श्रीकृष्ण भक्तांबद्दल काय बोलतात, काय म्हणतात. पहिली गोष्ट म्हणतात सततम कीर्तयंतो माम. सो आतापर्यंत मी जे बोललो कीर्तनाचे 4-5 प्रकार बोललो, याच्यावर आधारित तुम्हाला तुमच्याकडून ऐकायचंय. सततम कीर्तयंतो माम जर मला करायचं असेल तर आपण काय करू शकतो? नामस्मरण करू शकतो. सो जप आपण नियमित करायला पाहिजे. अजून काय करू शकतो? सततम कीर्तयंतो माम. ऑफर एव्हरी ऍक्शन. व्हेरी गुड. सो जे काही आपण करतोय तर ते कायेन वाचा मनसेंद्रिय आहे. आता सध्या गणेश पूजा सगळीकडे चालू आहे, तर आपण सगळ्यांनी कमीत कमी 15-20 वेळा तरी ते ऐकलं असेल, नारायणाचे समर्पयामी. तर तो भागवतातला श्लोक आहे. 11व्या स्कंदामध्ये श्रीमद भागवतामध्ये तो श्लोक आहे.
तर त्याच्या तात्पर्यामध्ये एक आपले आचार्य आहेत विश्वनाथ चक्रवर्ती, ते म्हणतात की कायेन वाचा मनसेंद्रिये म्हणजे अगदी इथपर्यंत म्हणतात सकाळी जेव्हा आपण आपले दात साफ करतोय, ते दात साफ करताना पण आपण म्हणायला पाहिजे मी दात का साफ करतोय, या तोंडाने आज मी परमेश्वराची स्तुती करणार आहे, या तोंडाने आता 2 मिनिटांनी मी परमेश्वराचं नामस्मरण करणार आहे. अशुद्ध तोंडाने परमेश्वराचं नामस्मरण नाही करू शकत, अशुद्ध तोंडाने परमेश्वराची स्तुती नाही करू शकत. म्हणून पूर्ण जग दात घासतंय, पण आपण का घासतोय? नाही, हे जे तोंड आहे ना, हे नामस्मरणासाठी मला पवित्र करायचंय, शुद्ध करायचंय. सो इवन ते म्हणतायत दात घासणे, चूळ भरणे, डोळे साफ करणे, नाक साफ करणे, या गोष्टी पण आपण परमेश्वराला अर्पण करू शकतो. कोणाला वाटेल मी माझा व्यवसाय परमेश्वराला अर्पण करू शकतो, मी माझं बोलणं परमेश्वर. इवन ऑर्डिनरी ऍक्टिव्हिटीज लाईक क्लिनिंग युअर माउथ, क्लिनिंग युअर नोज, क्लिनिंग युअर आईज कॅन बी डन इन दॅट मोड की हे नारायण आहे ते समर्पया. सो थँक्यू. प्रत्येक कृती, प्रत्येक विचार आपण परमेश्वराला अर्पण करू. अजून काय करू शकतो? हा कोणतरी या. सो आपण जे अन्न खातो ते नेहमी परमेश्वराला अर्पण करून शुद्ध खायला पाहिजे. त्यांनी पोट पण भरतं, मन पण भरतं आणि आत्मा पण तृप्त होतो. येस. अजून चांगलं आचरण करायला पाहिजे, जेणेकरून लोकांना नेहमी परमेश्वराप्रती पण आकर्षण राहील. आपण वी मे नॉट बी एबल टू अट्रॅक्ट पीपल टू कृष्ण. कदाचित आपण आपल्या स्वभावाने, आपल्या आचरणाने परमेश्वराला आकर्षित नाही करणार. आपण मिनिमम एक प्रार्थना नेहमी परमेश्वर करायला पाहिजे, माझ्यामुळे लोक तुझ्यापासून दूर नको जाऊ देत. आय मे नॉट बी अ पॉझिटिव्ह एक्झाम्पल, बट ऍटलीस्ट लेट मी नॉट बिकम ए नेगेटिव्ह एक्झाम्पल. मी लोकांना तुमच्या चरणाजवळ खेचू शकत नाही कदाचित, पण कमीत कमी माझ्यामध्ये माझे अवगुण, माझ्या कमतरता, माझ्या मर्यादा बघून लोकांना हे नको म्हणू दे. जर वैष्णव असे असतात तर मला आजपासून विष्णूशी काहीही घेणं देणं नाही. ऍटलीस्ट मी परमेश्वराला प्रार्थना करतो, ऍटलीस्ट माझ्यामुळे तुम्हाला त्रास होऊ देऊ नका. जर तुम्हाला काही फायदा होत नसेल तर चालेल, पण तुम्हाला त्रास नको होऊ दे माझ्यामुळे. सो सततम कीर्तयंतो माम. दुसरी ओळ आहे यतंतश्च दृढ व्रता. तर त्याचं काय आहे भाषांतर? येस बोला. यतंतश्च दृढ व्रता. हा, आणि दृढ व्रता म्हणजे निश्चय. दृढ निश्चयाने म्हणजे असं ट्रान्सलेशन नका सांगू, त्याला थोडं विस्तारित करा शब्दांमध्ये. दृढ निश्चयाने म्हणजे न डरणारे. याचा अर्थ या जगामध्ये विष्णू भक्तांच्या जीवनामध्ये अडचणी नाही येणार. बरोबर ना? म्हणून श्रीकृष्ण म्हणतात ना दृढ निश्चय. दृढ निश्चय कोणाला लागतो? ज्याच्या जीवनामध्ये अडचणी येणार. तर श्रीकृष्ण जर म्हणतायत की एक भक्त दृढ निश्चयाने नेहमी प्रयत्न करत असतो, म्हणजे एका भक्ताच्या जीवनामध्ये अडचणी येणार की नाही येणार? कारण जर येणार नसत्या तर श्रीकृष्ण असं का म्हणाले असे की माझे भक्त दृढ निश्चयाने करतात. गरज काय दृढ निश्चयाने? सगळं साफ आहे रस्ता. परमेश्वर म्हणतात की माझ्या भक्तांच्या जीवनामध्ये पण अडचणी येणार. कधी आंतरिक अडचणी येणार, आपल्यालाच वाटतं की मी बरोबर करतोय की नाही करतोय, वेळ वाया चाललाय का माझा, काही दिसत तर नाहीये. आंतरिक काही काही अडचणी, कधी कधी बाह्य अडचणी, लोक हसतात, नातेवाईक आपल्याला दूर करतात, भरपूर अडचणी येऊ शकतात. या सगळ्यांची उदाहरणं भागवतात. नातेवाईक दूर जातात म्हणजे प्रल्हादाचे वडील. तशा बऱ्याच गोष्टी आहेत. आपण बेसिकली भक्ताच्या जीवनामध्ये अडचणी येणार नाहीत ही जी आपली अपेक्षा, ही खोटी अपेक्षा. पांडवांच्या जीवनामध्ये अडचणी आल्या, प्रल्हादाचे, पण एक आहे जेव्हा जेव्हा अडचणी आल्या आणि परमेश्वराचं स्मरण केलं, परमेश्वराने मदत केली. तर परमेश्वर काय म्हणतात, मला ना तुम्हाला माझ्यावर अवलंबून नाही करायचंय, मला तुम्हाला स्ट्रॉंग बनवायचंय. आई आहे ती आपल्या लहानशा मुलाला बोट देते की नाही, पण ती आयुष्यभर बोट देते का? का बरं तुम्ही बोट दिला नाही? आयुष्यभर बोट द्यायचं, आयुष्यभर आधार द्यायचा. का आई वडील आयुष्यभर बोट देऊन चालत नाही? सुरुवातीला ठीक आहे, पण नंतर मुलाने स्वतःच्या पायावर उभं राहणं हे मुलाच्या हिताचं आहे. मग जर आपण बघितलं, एक आई नवीन मूल झालंय, ती नेहमी बोट देते, उठ उठ रे बाबा, उठ रे बाबा, आणि तर एक दिवशी म्हणते मी नाही हात देणार, उठ आता. ते बघून आपल्याला नाही वाटेल का निष्ठुर आहे आई, काय झालं, क्रूर आहे आई? नाही. हात देणं एक दया आहे आणि हात सोडणं पण एक दया आहे. तर
या जगातल्या आई आणि वडिलांना जर हे कळतं की कधीतरी हात द्यायचा असतो आणि नंतर हात काढायचा पण असतो, तर परमेश्वराला नाही कळत. म्हणून जेव्हा आपण भक्ती मार्गात येतो तेव्हा जर आपल्याला वाटत असेल आजपासून सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत, परमेश्वराची ओळख आहे. काही झालं की परमेश्वर आहे बघ समोर काहीतरी प्रॉब्लेम काढून टाक. श्रीकृष्ण म्हणतात मी अर्जुनाला पण नाही केलंय. प्रभुपाद एका लेक्चरमध्ये सांगतात, कृष्ण डिड नॉट टेल अर्जुन यू सिट डाऊन अँड आय विल सेंड सुदर्शन चक्र टू केलं होतं. कृष्ण यू हॅव टू फाईट बट आय विल गाईड यू. तर अर्जुनासारख्या प्रिय मित्राला पण श्रीकृष्ण सांगितलं लढायचं तुला, माझे हात पाठीमागे, मी काय लढणार नाहीये. तर म्हणतात आपल्याला पण आपलं युद्ध लढायला लागेल, पण परमेश्वर आपल्या युद्धामध्ये आपल्या रथाचे सारथी बनायला तयार आहे. तर परमेश्वराची कृपा ही नाहीये की आपलं संघर्षमुक्त जीवन होईल. परमेश्वराची ही कृपा आहे की वेळोवेळी आपल्याला योग्य आणि अयोग्याची पारख करून देण्यासाठी तयार आहेत आणि नेहमी आपल्याला मार्गदर्शन करायला तयार आहेत. त्यामुळे यतंतश्च दृढव्रता त्यांनाच लागू होतं ज्यांच्या जीवनामध्ये संघर्ष येतील. याच्यावरून एक श्रीकृष्ण म्हणतात की माझे भक्त यतंतश्च दृढव्रता असतात, पण ते यतंतश्च दृढव्रता करण्यासाठी कितीही काही झालं ते नेहमी पुढे अग्रेसर होण्यासाठी प्रेरणा कुठून मिळणार? सततम कीर्तयतो माम. जो नेहमी परमेश्वराचं स्मरण करतो त्याला परमेश्वराचा तो आधार नेहमी जाणवतो. आपण स्वतःच्या शक्तीवर जर अडचणी बघितल्या, जसं म्हणतात ना, डोंट टेल गॉड हाऊ बिग युअर प्रॉब्लेम्स आर, टेल युअर प्रॉब्लेम्स हाऊ बिग युअर गॉड इज. परमेश्वराला हे नका सांगू की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत, तुमच्या अडचणींना सांगा की तुमचे परमेश्वर किती मोठे आहेत. तर म्हणून ज्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचा हात त्याला एक जाणवतो, जसं अर्जुनाला समोर श्रीकृष्ण दिसत आहेत, तो यतंतश्च दृढव्रता करू शकतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्याला जर सामोरे जायचं असेल, नाम जप जर आपण नियमित केला, अन्न जर खाल्लं, तर आपल्याला ती शक्ती मिळते, ती प्रेरणा मिळते आणि नेहमी एक पाठीमागे मिळते असा एक हात जाणवतो की नाही तू हो पुढे, मी आहे, सोबत आहे, मदतीला आहे. जरी तुला लढायचं असेल तरी पण मी मदतीला आहे. पण जर आपण परमेश्वराशी नातं ठेवू नाही शकलो आचरणाने, जपाने, प्रसादाने, तर मग कधी कधी असं वाटतं की मी एकटा आहे की काय. तो जो एकटेपणा जो जाणवतो तो का जाणवतो? कारण परमेश्वर संबंध. म्हणून नाम जप हा महत्वाचा आहे, कीर्तन हे महत्वाचं आहे, स्तुती, बुक डिस्ट्रीब्युशन किंवा तशा प्रकारचं ते उदाहरण जे मी दिलं तशा प्रकारचं जगणं का महत्वाचं आहे. जसजसं आपण या कुठल्या तरी एका कीर्तनाच्या व्याख्येमध्ये फिट होतो तसतसं परमेश्वराची थाप आपल्याला पाठीवर जाणवते. आणि जरी कोणी आजूबाजूला नसेल तरी आपण म्हणतो मी एकटा नाही, परमेश्वर आहेत माझ्यासोबत. माझी मावशी आहे, तिला आता झाले मला वाटतं 2016 किंवा 2017ची गोष्ट आहे. तर तिला उजव्या डोळ्याच्या पाठीमागे आतमध्ये इथे जळजळ होत होती. मग काय सगळे औषधं, हे औषध, ते औषध, हे स्कॅन, ते स्कॅन, सगळे स्कॅन, सगळं जे काही केलं ते केलं, काही निघालं नाही आणि ते आतमध्ये जळजळ होते. मग आता एक शेवटी त्यांना एक सिटी स्कॅन किंवा काहीतरी पेट स्कॅन वॉटेवर ते एका मशीन मध्ये ना टाकायचं होतं. मी नाही जाणार. तुमच्यातून कधी कोणी केलंय? सर यु नो सिटी स्कॅन इज इझियर पण MRI स्कॅन केलाय म्हणून. सो ती एकदम प्रचंड थंड रूम असते आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट इथपर्यंत ते मशीन असते आणि त्याच्यामध्ये तुम्ही आतपर्यंत जाता आणि तो आवाज ढम 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 असा तो. सो तिला ते बाहेरच दाखवलं तर ती मी नाही चालणार. ते म्हणाले बघ 2 महिन्यापासून इथे आतमध्ये दुखतंय आणि त्याचं निदानच होत नाहीये की काय करायचं काही नाही. मी नाही जाणार. मग तेव्हा मी नेहमी मावशीला सांगायचो की तू परमेश्वराचं नामस्मरण नाही करत. तर ते त्यावेळेस ते डॉक्टर त्यांना विनवण्या करतायत की पण निदान करायला तुम्हाला जायला लागेल आणि ती म्हणते मी नाही जाणार. तर मग त्यांनी काय केलं, त्यांचे जे पती आहेत त्यांना त्यांचा हात धरला, म्हणजे तुम्ही चला माझ्यासोबत. मग ती झोपली. मग आता ते बटन दाबून ते आतमध्ये. तर तेव्हा ते डॉक्टर सांगितलं हा हात सोडायला लागेल. ते म्हणाले आता कसं आहे, पती पत्नी यांचं नातं तर सदैवासाठी असतं पण त्या मशीन मध्ये जाताना पतींचा पण हात सोडायला लागेल आणि ही हॅज टू कम आउट, ही कॅनॉट बी इनसाइड, राईट. तर तेव्हा तिला माझे शब्द आठवले की हा म्हणायचा की कुठल्या परिस्थितीमध्ये कोणी आपल्या सोबत असतात पण जीवनात एक परिस्थिती ते जेव्हा कोणीच नसतं तेव्हा परमेश्वर आपल्यासोबत असतात. तर तू नामस्मरण करत जा मावशी. तर त्यावेळी ते कुठून तिला आठवलं ते आणि त्या मशीन मध्ये जेव्हा गेली मावशी
तेव्हा ती मग डोळे बंद करून हरे कृष्ण असं ते 10-15 मिनिटं जे काही जप केला, मग बाहेर आली. मग म्हणाली मला काही जाणवलंच नाही. आणि जितकी भीती वाटत होती त्या मशीनमध्ये जाताना, ती म्हणाली माझी सर्व भीती मला जाणवलंही नाही, मी आतमध्ये कधी गेली, मी बाहेर कधी आली. तर त्या अनुभवामुळे त्या दिवशीपासून माझी मावशी 16 वेळा जप करायला लागली. पण त्याच्यासाठी मी तिला अनेक ही 2016-2017ची गोष्ट आहे. मी 2005 पासून तिला विनंती करतो, 11 वर्ष विनंती केली, तिने कधी ऐकली नाही. त्या डॉक्टरने जेव्हा सांगितलं की आता हा हात पण सोडायला लागेल, तेव्हा ते शब्द आठवले. मग तो अनुभव झाला, ती प्रचिती आली की जेव्हा कोणीही नसतं तेव्हा परमेश्वर आपल्यासोबत असतो. आणि त्याच्या आधारावर मग आता मावशी कुठपर्यंत पोहोचली आहे. आता काही दिवसांपूर्वी मग परमपूज्य राधाकृष्णांची दीक्षा दिली, त्याच्यामध्ये माझ्या मावशीची पण दीक्षा झाली. सो हे का सांगितलं की नाम जे आहे ते नेहमी आपल्यासोबत, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण कुठेही असू दे पण नाम आपल्यासोबत नेहमी असतं. म्हणून आपण नेहमी नाम केलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च माम भक्त्या. याचं काय म्हटलंय? आणि भक्त्या म्हणजे सो वंदन करायचंय, पण कसं करायचंय? शरीराने नाही करायचंय, लोटांगण नाही घालायचंय. लोटांगण तर घालायचंय, पण त्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य गोष्ट आहे ती भावना पाहिजे. नाहीतर तो फक्त शारीरिक व्यायाम, पुशअप्स. नित्ययुक्त उपासते म्हणजे नित्ययुक्त झाले असताना आणि उपासना करतो. आपण भाषांतर वाचू. तर खूप महत्वाचा शब्द आहे की जे परमेश्वराच्या कृपेचे पात्र आहेत त्यांची दिनचर्या काय असते. सततम कीर्तयन्तो यतन्तश्च दृढ. म्हणजे तुम्ही परमेश्वराचे खूप जवळचे भक्त झाले तरी यतन्तश्च दृढव्रता तुम्हाला लागू होतं. तुम्ही जेवढ्या जवळ आहात तेवढे संघर्ष येत राहणार, पण संघर्षाला मदत पण नेहमी मिळत राहणार. हे महात्मे जण सतत माझे कीर्तन करीत, दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. सो साध्या मराठी सोप्या भाषेमध्ये काय त्याचं एक एक वाक्य वाचा. मनोज वाचा. नेहमी माझे गौरव गा. नेहमी माझे गौरव गा. येस. नेहमी दृढ निश्चयाने प्रयत्न करा. येस. मला नेहमी प्रणाम करा. येस. नेहमी माझी भक्तिभावाने पूजा करा. त्याच्यामध्ये काय कठीण आहे? कुठे आपल्याला एका पायावर असा हात करून तपस्या करायची आहे? कुठे आपल्याला हे नाही खा ते नाही खा, काही नाही करायचं. फक्त घरी राहून गृहस्थ आश्रमामध्ये पण नामजप, थोडा परमेश्वराला भोग अर्पण करून खायचा आणि भक्तिभावाने पूजा करायची. आणि जे काही संघर्ष येतील ते वैष्णवांच्या संगतीमध्ये राहून पुढे जात राहायचं. कधी आपण खचलो तर एका वैष्णवाचा हात धरायचा. सांगितलं त्या दिवशी लेक्चरमध्ये सांगितलं होतं दृढ निश्चयाने पुढे जायला पाहिजे, पण मला कठीण वाटते, तुला काय अनुभव आहे का? ते काहीतरी अनुभव सांगतील की हो माझ्याच जीवनात पण असं होतं की खूप संघर्ष होते, पण मी थोडं दृढ निश्चयाने जात राहिलो. तर त्यांचा ऐकून आपल्याला दृढ निश्चय मिळतो, आपला ऐकून दुसऱ्याला मिळतो. असं एकमेकांना हात धरत, एकमेकांची मदत करत करत दृढ निश्चयाने पुढे जात राहायचं. सो या जगामध्ये कोणी लोक असतात जेव्हा संघर्ष येतात त्यांच्या जीवनामध्ये, तेव्हा कोणी लोक आहेत ते काय करतात? येस मनोज. कोणी सूड घेतात. मला तू त्रास दिलास काय, आता मी बघतो तुला काय करतात. कोणी लोक काय करतात? न्याय. मला न्याय पाहिजे, मला न्याय नाही मिळाला. राईट. कोणी काय करतात? मला ना कोणाशी काही घेणं देणं नाहीये, मला कोणाला काही बोलायचं नाहीये, मला काही नाही करायचं, मला एकटं सोडा. राईट. सो कोणी बदला घेतात, कोणी सगळं त्याग करतात, शांतता शोधतात, कोणी न्याय शोधतात, कोणी मी आता श्रीमंत बनणार, मी खूप पॉवरफुल बनणार आणि याला माझ्या पायाखाली ठेचणार, मला त्रास देतो काय. सो दिस इज बेसिकली व्हॉट इज गोइंग ऑन इन दिस वर्ल्ड. राईट. येस. शेवटचं काय? कोणी मुक्ती शोधतात की मला ना या जगातच नाही राहायचंय, मला नाते संबंध पण नको, मला कोणाशी काय, ये दुनिया ये महफिल मेरे काम की नाही. दुनिया बनाने वाले क्या तेरे दिल में समाई. राईट. सो दॅट्स द फायनल थिंग. मला या जगातच नाही राहायचंय. आणि विष्णू भक्त काय करतात? ते म्हणतात मला सूडही नाही घ्यायचंय, मला न्याय पण नको,
कारण माझ्या दृष्टीने जो न्याय आहे ना तो माझ्या सीमित दृष्टिकोनानुसार न्याय आहे. मी पूर्वजन्मात काहीतरी करते. सी, परमेश्वराच्या राज्यामध्ये अन्याय नाही होत. या कोर्टामध्ये, आपल्या भारतीय कोर्टामध्ये अन्याय होऊ शकतो. परमेश्वराला काही झाकलेलं आहे का? पण माझ्या जीवनात जे काही होत आहे ना ते माझ्या डोळ्यासमोर गोष्टींचा न्याय नाहीये, पण तू पुढे काहीतरी मी केलं त्याचंच न्याय. परमेश्वर अन्याय कशासाठी करतील? इतके प्रेमळ व्यक्ती आहेत, ते कठोर हृदयाने कशाला वागतील? म्हणून मला कोणाचा सूड नाही घ्यायचा. टेलिग्राम घेऊन आला पोस्टमन आणि म्हणतो तुझा तो जवळचा भाऊ आहे तो ICU मध्ये ऍडमिट झाला. आणि मी त्या पोस्टमनला कानाखाली मारली एक. काय म्हणणार तुम्ही? का हसले तुम्ही? माताजी हसताय. येस, का हसले सांगा. त्याचा संबंध काय? तो पोस्टमन. सो तसंच माझ्या जीवनामध्ये माझे जे कर्म आहेत ते मला पोहोच करण्यासाठी कोणतरी निमित्त बनतं. पोस्टमन इज जस्ट ए कॅरियर. पोस्टमनी माझ्यासाठी पत्र ते आणून दिलं त्याच्यामध्ये. आणि जर ते म्हणाले असतं अरे तुझा तो भाऊ आहे त्याचं लग्न ठरलं, त्याला मी काय देतो का पाकिट? 1000 रुपयाचं पाकिट तुला? गोड जर खबर आणली तर मी काय गोड पाकिट देत नाही त्याला. सो जे काही आणतं ना ते वाचायचं आहे आणि स्वीकार करायचा. ICU मध्ये ऍडमिट असेल तर मी काय मदत करायला पाहिजे, आणि त्याचं लग्न ठरलं असेल तर शुभेच्छा पाठवायच्या. पोस्टमनचं काही घेणं. तसं हळूहळू आपल्या लक्षात येतं माझ्या जीवनामध्ये जो कोणी जे काही माझ्याकडे आणतो, कधी गोड बोलतो, कधी तुटत तिरस्कार करतो, ही इज ए पोस्टमन. पोस्टमनला मारून गरज नाहीये, म्हणून सूड देण्याची गरज नाहीये. कारण काहीतरी आपण चूक केलंय त्याच्यामुळे आपल्याला ते फळ मिळालं. आता मी त्याचा सूड घेणार म्हणजे काय करणार? नवीन कर्म तयार करतो, परत मी त्या सायकलमध्ये अडकतो. सो म्हणून सूड नाही घेणार, न्याय नाही शोधत. मला शांतता पण नको, मला संपत्ती पण नको, मला कोणालाही ठेचायचं नाहीये, मला मुक्ती पण नकोय. मला एक पाहिजे, मला अशा भक्तांचा सहवास शोधायला लागेल जे परमेश्वराचं नित्य चिंतन करतात आणि त्यांच्या जीवनामध्ये किती संघर्ष आले तर नेहमी पुढे चालत राहतात. हे भक्त माझ्या कामाचे. म्हणून आपण भक्तांचा संघ का महत्वाचा आहे, वैष्णवांचा संघ का महत्वाचा आहे, की आपण या सगळ्या भावनातून मुक्त होण्यासाठी ऍक्च्युली सततम कीर्तयंतो माम यतन्तश्च मुक्तिदाता. ते जर करायचं असेल सोपं नाही येते. तर म्हणून त्यासाठी थँक्यू. सांडून ते पाणी सांडलं असतं. सो म्हणून वैष्णवांचं महत्व कोणासाठी आहे? वैष्णव दिसायला खूप साधारण वाटतात, तसेच दिसतात, हात पाय तसेच असतात, पण वैष्णवांचं महत्व कोणाला असतं? जो म्हणतो की मला भक्ती मार्गामध्ये पुढे जायचंय आणि ह्या अडचणी काही सोप्या दिसत नाही, आणि सततम कीर्तयंतो माम पण काही सोपं नाही. ती कला जर शिकायची असेल तर ती वैष्णवांकडून शिकायला लागते. हे सततम कीर्तयंत कसं करायचं आहे आणि यतंतश्च दृढव्रत कसं करायचं. पण जर आपल्याला ते महत्व द्यायचं नसेल तर मग वैष्णव महत्वाचे नाही. मग मी आणि कृष्ण फक्त दोनच महत्वाचे. मी श्रीकृष्णाला डायरेक्टली करेन, पण श्रीकृष्णाच्या जवळ जायचं असेल तर मग वैष्णवांची गरज लागते शिकण्यासाठी. तिसरा विभाग, ज्ञानी श्रीकृष्ण यांची 3 प्रकारे उपासना करतात. तर एक पहिला कुठला होता? पहिला विभाग कुठला होता? योगी, ज्ञानी आणि कर्मी. आणि दुसरा विभाग होता शुद्ध भक्त. आता हा तिसरा विभाग आहे. 3 प्रकारे ज्ञानी लोक उपासना करतात. ते कसे करतात? ज्ञान यज्ञेन चाप्यन्ने यजन्तो माम उपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. तो सगळीकडे ना उपासते उपासते उपासते. तर हे सगळेजण परमेश्वराची उपासना करणारे वेगवेगळे विभाग आहेत. पण हे इतर लोक जे ज्ञान रूप यज्ञ करतात ते भगवंतांची एकमेव अद्वितीय रूपामध्ये, विविध रूपांमध्ये आणि विराट विश्वरूपामध्ये उपासना करतात. 3 प्रकारचे. काय काय ते पुढच्या स्लाइड मध्ये. तो 3 प्रकारचे ज्ञानी. एक आहे स्वतःला परमात्म्याशी एक रूप मानतात. एक आहे परमेश्वराचे काही रूप स्वीकार करतात. ते काही आहे ते मी सांगेन. आणि परमेश्वराला वैश्विक रूपाची पूजा करतात, म्हणजे विराट रूप. सो हे अहंग्रोपासना म्हणजे मी दिव्य आहे, पण मी का दिव्य आहे? मी परमेश्वराचा एक अंश आहे म्हणून. पण ते स्वतःला पूजा करतात, पण नॉट दिस बॉडी. या शरीराची पूजा नाही करत. म्हणतात मी जो आहे, आत्मा आहे, तो दिव्य आहे.
आणि तो परमेश्वराचा अंश आहे. तर त्याच्यामध्ये परमेश्वराला थोडंसं स्मरण आहे, अनन्य भक्ती नाही आहे ती, पण त्याच्यामध्ये परमेश्वराचं स्मरण आहे. मी ना रिलायन्स कंपनीमध्ये काम करतो. तर मी काम करतोय, पण रिलायन्स कंपनी सगळ्यात श्रीमंत कंपनी आहे सध्या, तर त्याच्यात मी काम करतो. तो अभिमान, तर त्याच्यामध्ये कुठेतरी अंबानी परिवाराशी ते निगडीत आहे. तसं परमेश्वराचे काही रूप स्वीकार करतात, म्हणजे देवतांची मी उपासना करणार, पण देवता हे वेगळे स्वतंत्र व्यक्ती आहेत म्हणून नाही. हे देवता परमेश्वराचेच प्रतीक आहेत, परमेश्वराच्या एकेका शक्तीचे प्रतीक आहेत. परमेश्वराने त्या व्यक्तीला, त्या देवताला त्या त्या विभागाचा प्रमुख बनवलं, तर त्याच्यामध्ये पण परमेश्वराचं थोडंसं स्मरण आहे. आणि परमेश्वराच्या विराट रूपाची पण पूजा करतात. तर अहंग्रोपासना त्याचा जे उल्लेख येतो पुढे 12व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 1 ते 5 मध्ये येतो. परमेश्वराचे काही रूप जे स्वीकार करतात, म्हणजे देवतांची उपासना आहे, ते आता पुन्हा एकदा येईल. आपण 7व्या अध्यायामध्ये पण चर्चा केली होती त्याच्यावर. आता पुन्हा ते श्लोक क्रमांक 20 पासून 25 पर्यंत येतं. आणि तिसरं जे आहे की विराट रूपाची, ते आता मग श्लोक क्रमांक 16 ते 19 मध्ये. आता आपण कुठले श्लोक केले? 11, 12, 13 आणि 14 आणि 15. सो आता पुढचे हे जे 4 श्लोक आहेत 16, 17, 18 आणि 19, यामध्ये विश्वरूप उपासना. अहम क्रतुर अहम यज्ञः स्वधाहम अहम औषधम मंत्रोहम अहम एवाज्यम अहम अग्निर अहम हुतम. तर परमेश्वर आता म्हणतायत कशा प्रकारे हे लोक मला प्रत्येक गोष्टीमध्ये बघतायत. कसं बघतायत? तर म्हणतात मीच कर्मकांड आहे, मीच यज्ञ आहे, पूर्वजांना अर्पण करण्यात येणारे तर्पण पण मीच आहे, वनौषधी पण मीच आहे, आणि दिव्य मंत्र पण मीच आहे, तूप, अग्नी आणि आहुती पण मीच आहे. अशा प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणतात हे परमेश्वराचंच आहे. परमेश्वर परमेश्वर अशा प्रकारे परमेश्वराचं स्मरण करतात. सो हे वेगवेगळे घटक आहेत. क्रतू म्हणजे श्रुतीशास्त्रातील उपदेश आहेत, यज्ञ म्हणजे स्मृतीशास्त्रातील उपदेश आहेत, स्वधा म्हणजे पूर्वजांना अर्पित होणारी वस्तू, औषधम म्हणजे त्याच्यामध्ये जे आपण वनस्पती वगैरे टाकतो ते, औषधम ते पण तेच आहे, औषध म्हणजे ते, मंत्र म्हणजे जे मंत्र उच्चारण करतो ते, आर्य म्हणजे तूप जे असतो, आज्यम, अग्नी अग्नी आणि हुतम म्हणजे अर्पण करण्याचा विधी. तर यज्ञामध्ये श्रीकृष्ण आधी पण 5व्या अध्यायामध्ये पण म्हणाले होते माहिती, ब्रह्माग्नो ब्रह्मणा हुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. तसं इथे पण म्हणतात की मीच आहे. अशा रूपात पण माझं स्मरण करणारे काही लोक आहेत. पिताहम अस्य जगतो माता धाता पितामह वेद्यं पवित्रम ओंकारम ऋक्साम यजुरेव च. पिता अहम अस्य जगतो. पिता म्हणजे पिता वडील, माता आई, धाता पोषण करता, काळजी घेणारा व्यक्ती, आणि पितामह आजोबा. तर परमेश्वर म्हणतात काही लोक जाणतात की मीच पिता आहे पण मी आई पण आहे, मीच पोषण करणारा व्यक्ती पण आहे आणि मी आजोबा पण आहे. तर कधी कधी ना घरी नातू असतात, ते आई बाबा त्यांची काळजी घेतात आणि आई बाबांवर साधारणपणे अवलंबून असतात. कधी कधी ना आई बाबांचा पण राग येतो. आई जर शिस्त लावणारी असली किंवा वडील जर शिस्त लावणार असेल ना, तर आई वडिलांचा पण राग येतो. मग तेव्हा ना आई वडिलांच्या वर कोणतरी लागतो, त्याला आई वडिलांची आई मला बाबा मला, तर मला ती आजी लागते किंवा आजोबा लागतात. मग ते आजोबा म्हणतात अरे काय तुला त्रास होतो, आता लक्षात आलं. सो काही काही गोष्टी आई वडिलांना नाही सांगू शकत, म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की मी आजोबा पण आहे. तर वडिलांसारखं जर माझ्याकडून काम करून घ्यायचं असेल तर मी वडील पण आहे, पण काही गोष्टी वडिलांना नाही सांगू शकत, आई लागते. आई पण मीच आहे, आणि आई वडिलांना दोघांची जर कंप्लेंट करायची असेल तर एक आजोबा लागतात, तर आजोबा पण मीच आहे. पिता हा बसू शकतो, माता दाता पिता. वेद्यम पवित्रम ओंकार. ओंकार ओम हा जो ध्वनी आहे म्हणतात मी. आता हे पठारे डॉक्टर आहेत, मला त्यांचं नाव माहिती आहे पठारे, पण समजा कोणाला माहिती नसेल म्हणजे ते नाही समोर बसतात नेहमी, टाय घालून येतात आणि चष्मा आहे, ते त्यांच्याबद्दल मी बोलतो. म्हणतात नाव नाही माहिती तर इनडायरेक्टली तुम्हाला रेफरन्स करतात. ते नाही नेहमी ते रेकॉर्डिंग करतात, ते समोर बसलेले असतात. मनोज मध्ये
पण जर नाव माहिती असेल आणि म्हटलं अहो तुम्ही ते रेकॉर्डिंग करताय तर म्हणजे प्रभूजी माझं नाव बोला की सगळं मनोज आणि म्हणते डॉक्टर तुम्हाला माहिती आहे माझं नाव, त्यांना नाही माहिती म्हणून ते म्हणतात, ते टाय लावून येतात, ते समोर बसतात. सो ज्यांना श्रीकृष्णाचं नाव नाही माहिती ते म्हणतात ओम, पण ज्यांना श्रीकृष्ण माहिती आहे त्यांनी श्रीकृष्ण बोलू शकतात, ते सिंपल आहे, डायरेक्टली बोलायला माहिती. तर वेद्यम पवित्रम ओंकार. ऋक, साम आणि यजुर हे काय आहेत? तीन वेदांचे रत्न. श्रीकृष्ण म्हणतात मीच सामवेद आहे, मीच ऋग्वेद आहे आणि मीच यजुर्वेद आहे. ऋक साम यजुर एवच. गतिर्भर्ता प्रभू साक्षी. अरे मी सॉरी भाषांतर नाही वाचलं, त्याचं भाषांतर नाही वाचलं आणि अहम क्रतुर ते वाचलं. पिता अहम असे मी या जगताचा पिता, माता, आधार आणि पितामह आहे. मी ज्ञेय, शुद्धी. ज्ञेय म्हणजे ज्ञान प्राप्त करून जी शेवटची गोष्ट आहे समजून घेण्याची. ज्ञेय जाणण्या योग्य गोष्ट. एक परमेश्वराचं विष्णू सहस्रनाम आहे. विष्णू सहस्रनामध्ये परमेश्वराचं नाम आहे ज्ञानगम्य. ज्ञानगम्य म्हणजे ज्ञानाच्या मार्गावर शेवटचा जो स्थान आहे तो आहे श्रीकृष्ण. ही मी ज्ञेय, शुद्धी करता आणि ओंकार आहे. तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये हे लोक परमेश्वराचं अस्तित्व बघतायत आणि परमेश्वर म्हणतात की मी पण आहे. गतिर्भर्ता प्रभू साक्षी. निवासः शरणं सुहृत्. प्रभवः प्रलयः स्थानम्. निधानं बीजमव्ययम्. येस. गती म्हणजे तुम्ही एक एक उत्तर द्या मला. गती म्हणजे ध्येय. भरता प्रभू स्वामी बेसिकली. साक्षी, निवासः, शरणम. किती आपलं मोठं सौभाग्य आहे. मराठी भाषेमध्ये संस्कृतामध्ये जास्ती बदल नाहीये. आपण दुसऱ्या कुठल्या भाषेत असो तसं डोकं फोडायला लागलं असं भाषांतरावर. प्रत्येक शब्द हा मराठीतलाच आहे. सुहृत, अत्यंत जीवलग मित्र. तो सुहृत आहे ना. ऋत म्हणजे हृदय. ज्याच्या हृदयामध्ये आपल्यासाठी नेहमी चांगल्या भावना असतात तो सुहृत. अत्यंत जीवलग मित्र. प्रभवः उत्पत्ती. प्रलयः स्थानम. निधानम. बीजम. अव्ययम. मीच ध्येय, पोषण करता, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान आणि अत्यंत जीवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय, सर्वाचा आधार, सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे. या जगातले जे बीज आहेत ते कधी कधी 10 बीज मी पेरीन, कधी कधी 5च रोप येतात आणि 5 वाया जातात. श्रीकृष्ण म्हणतात मी वाया जाणारा बीज नाहीये, मी अव्यय बीज आहे. मला जर कधी पेरलं तो म्हणून बीजम अव्ययम. तपाम्यहम अहम वर्षम. निगृह्णामि उत्सृजामि च. अमृतं चैव मृत्युश्च. सद असच्चाहम अर्जुन. हे अर्जुना, मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवितो आणि पाडवितोही. मी अमृत तत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे. 11व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणतात मृत्यू सर्वस हरश्चाहम. मृत्यू सर्व हरश्चाहम. तर जेव्हा श्रीकृष्णाने विराट रूप दाखवलं तेव्हा अर्जुनाने काय बघितलं? भीष्म, द्रोण, अश्वत्थामा, कर्ण, दुर्योधन, दुःशासन असे हे समोर उभे होते. त्यांनी विराट युद्ध सुरू नाही झालंय पण त्यांनी बघितलं असे सगळे ते. कसं माहिती आहे, मेणबत्तीची ज्योत असते आणि त्याच्यामध्ये असे ते किडे जातात आणि भस्म होतात. तसं त्या विराट रूपाचा असा चेहरा ओपन होता आणि हे सगळे भीष्म वगैरे हे सगळे असे आतमध्ये असे वेगाने जात होते. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात मृत्यू सर्व हरश्चा, की माझं एक रूप मृत्यू पण आहे. तर ज्यांनी हा न्यूक्लिअर बॉम्ब बनवला त्याचं काय नाव? सायंटिस्ट रॉबर्ट ओपेनहायमर. तर रॉबर्ट ओपेनहायमरनी भगवद्गीता वाचली होती आणि पहिल्यांदा जेव्हा तो ब्लास्ट झाला तर त्याच्या एका वाळवंटात करतात ते ब्लास्ट
तर पहिल्यांदा जेव्हा तो ब्लास्ट झाला तेव्हा त्याला लक्षात आलं की याच्यात किती एनर्जी आहे. सो ओपेनहायमर सेड त्या श्लोक मृत्यू सर्व हरश्चा, की परमेश्वर जीवनदान पण देतात पण चुकीच्या लोकांचे प्राण घेतात पण. तर इथे पण श्रीकृष्ण म्हणतात मृत्यू मी आहे. आता श्लोक 16 ते 19 होता. ते होतं ते की या जगामध्ये वस्तूंमध्ये बघणं. आणि श्लोक क्रमांक 20 ते 25 मध्ये काय आहे, देवतांची श्रीकृष्ण यांचे प्रतीक म्हणून उपासना करणारे उपासक, की हे देवता आहे ते श्रीकृष्णांचं एक प्रतिनिधित्व करते. त्रैविद्या माम सोमपः पूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकम् अश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगात्. वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्ग लोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. असे पापकर्मांपासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. सो बेसिकली आपल्या भाषेमध्ये जे स्वर्ग लोक आहेत ते आहेत 5 स्टार हॉटेल. सगळं तिथे वातावरण सुंदर, लोक सुंदर, खाणं सुंदर, एकदम असं चकाचक असतं सगळं. तसंच स्वर्ग लोकांमध्ये सगळं काही चकाचक. तर तिथे जाण्यासाठी काय पाहिजे, 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्यासाठी काय पाहिजे, पैसे भरपूर पाहिजे. तसं तिथे जाण्यासाठी भरपूर पुण्य पाहिजे. तर जे लोक पुण्यवान असतात त्यांना तिथे जन्म मिळतो. पण श्रीकृष्ण म्हणतायत की इनडायरेक्टली माझीच पूजा करतायत, कारण ते सगळे जे देवता आहेत ते माझे प्रतिनिधी आहेत. तेतम भुक्त्वा स्वर्गलोकं विशालम् क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति. एवं त्रयी धर्म अनुप्रपन्ना गतागतं काम कामा लभन्ते. सो इथे एक शब्द आहे बघा, विशालम. सो विशालम मराठीमध्ये पण विशाल म्हणजे काय, सो तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम. लांब दीर्घ काळासाठी जेव्हा स्वर्ग लोकाचा उपभोग करतात लोक, तेव्हा क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशन्ते. पुन्हा एकदा जर क्रेडिट कार्डची क्रेडिट लिमिट समाप्त झाली मग काय होतं, 5 स्टार हॉटेल मधून मग ते म्हणतात थँक्यू. सो तिथे होते तेव्हा चांगलं होतं, पण एकदा पुण्य समाप्त, क्षीणे पुण्य जेव्हा क्षीण झालं, पैसे समाप्त झाले, क्रेडिट कार्ड संपलं, तेव्हा मर्त्य लोकम विशन्ति, पुन्हा एकदा पृथ्वीवर जन्म होतो. एवं त्री. सो आपण भाषांतर वाचू. याप्रमाणे स्वर्ग लोकातील अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यू लोकात परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्माचे सिद्धांतांचे पालन करून जे इंद्रिय उपभोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. सो कधीतरी पुण्य कमवायचं, वर जायचं, दीर्घ काळासाठी तिथे राहायचं, परत खाली यायचं. काहीतरी पाप केले तर पाप भोगायचे, पण पाप पण परमनंट नाही, नरक पण परमनंट नाही आणि स्वर्ग पण परत. आपण जर काही गुन्हा केला तर आपल्याला शिक्षा मिळते, पण शिक्षा काही ती अशी परमनंट नसते, 5 वर्ष 10 वर्ष, मग त्याच्यानंतर काय परत बाहेर, परत शिक्षा केली परत खाली, परत गुन्हा केला परत खाली, परत पुण्य केलं तर परत वर. असं कधी वर कधी खाली, कधी वर कधी खाली आपण नाना योनींमध्ये फिरतो. आणि श्रीकृष्ण म्हणतात या चक्रातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्या घरी ये. पण जे मी जसा आहे तसा, जर अशा व्यक्तीची जर सेवा, परत एकदा तर नेहमी कॉटर्स की अरे तिथे कशाला फसतोयस तू, कधी वर कधी खाली. समजा तुमच्यातून कोणी इथे मोठे कोहिनूर टॉवर आहे, कुठलं टॉवर आहे इथे, कोहिनूर स्क्वेअर राईट, तर त्याच्यामध्ये समजा तुम्ही गेले आणि ते लिफ्टचे बटन्स असणार, तिथे किती फ्लोअर्स असतील, 50-60 तरी असेल, 45 45. सो 45 गेला, वर गेलाय. मग तिथे जाऊन ना तो दरवाजा समजा माहिती नाही की 2 मिनिटं थांबायला लागतं दरवाजा उघडायला. अरे 45 आलो पण काही होत नाहीये. सो त्यांनी रेस्टलेस झाले, तुम्ही प्रेस 35, then you go to 35.
पण तिथे पण काही होत नाही. माझे 25. सो होल डे जर फक्त वर खाली करताय तर हाऊ डू यू फील? म्हणजे आणि त्या कोहिनूर स्क्वेअरमध्ये तो बाहेर गेलाच नाही, तो फक्त त्या लिफ्टमध्येच वर खाली करतोय. तसं परमेश्वर म्हणतंय आपल्यातून अनेक लोक या ब्रह्मांडाच्या लिफ्टमध्ये कधी पुण्यजन्म, कधी पापजन्म, कधी मनुष्यजन्म, असे वेगवेगळ्या योनीमध्ये फक्त आपण वर खाली करतोय. परमेश्वर म्हणतात ते लिफ्ट उघडून बाहेर पडायचं आहे, लिफ्ट मध्ये. सो त्याच्याबद्दल आता श्रीकृष्ण म्हणतात अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. या श्लोकात पण जो पहिला शब्द आहे तो काय आहे? अनन्य. अनन्यास चिंतयन्तो माम, जे अनन्य भावाने माझं चिंतन करतात, तेषां नित्य अभियुक्तानां, ते माझ्याशी त्या चिंतनाद्वारे, त्या स्मरणाद्वारे नेहमी माझ्याशी युक्त आहेत. माझा आणि त्यांचा संबंध आहे. मग त्या लोकांना काय? योगक्षेमम वहामी अहम. सो क्षेमम या शब्दाचा अर्थ काय आहे? रक्षण करणं. आणि योग या शब्दाचा अर्थ काय आहे? आवश्यकता. गरजा पुरवणं. आपण त्याचं भाषांतर वाचूया. परंतु तर त्या लोकांबद्दल सांगितलं आधी, ते वर खाली करतात. परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो. सो लोक देवतांची पूजा कशासाठी करतात? कारण म्हणतात की या देवताची पूजा केली तर हे मिळेल, सूर्यदेवाची उपासना केली तर आरोग्य मिळतं, या देवताची पूजा केली तर हे मिळतं, राईट? तर श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही त्या एकेका व्यक्तीची पूजा करताय ती एक एक गोष्ट मिळवण्यासाठी. आणि म्हणतो अनन्यास चिंतयन्तो मां, माझं जर केलं तर तुम्हाला जे काही गरजेचं आहे ते मी पुरवतो आणि जे काही तुमच्याकडे आहे त्याचं रक्षण पण मी करतो. मग इकडे तिकडे का जाता तुम्ही? सो ज्याची फॅक्टरी आहे तो म्हणतो की मी फॅक्टरीमधून तुम्हाला द्यायला तयार आहे. तुम्ही छोट्या छोट्या किराण्याचं एक वेगळं दुकान, कापडांचं एक वेगळं दुकान, शूजचं एक वेगळं दुकान, ते म्हणतात अरे इथूनच सगळं निर्माण होत आहे, याच्याकडे सगळं काही आहे, तू इथून का नाही घेत आहे? सो श्रीकृष्णांचे 2 आश्वासन आहेत की जे काही कमी आहे ते मी पुरवतो माझ्या भक्तांसाठी आणि जे काही आहे ते त्याला सांभाळून पण ठेवतो. विचार करा एका भक्ताच्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम, मार्गदर्शन करायला आहेत. श्रीकृष्ण स्वतः आश्वासन देत आहेत मी त्याला सेफ ठेवायला पण आहे, जर काही कमी असेल तर मी पुरवीन. वडिलांनी जर बघितलं मुलांकडे काहीतरी कमी आहे तर वडिलांना विचारायला पण नाही, वडील स्वतः पुरवतात. तर कोणी भक्त म्हणेल पण ना मला तुम्हाला मागायला लाज वाटते, मला नाही वाटत की तुम्हाला मागायला पाहिजे. श्रीकृष्ण म्हणतात तू मागितलं नाही तरी मी स्वतःहून पुरवीन. तुम्हाला विचारायची पण गरज, कारण परमेश्वर हृदयात स्थित आहे ना, त्यांना माहिती आहे आपलं काय काय कुठे आपलं अडकलंय ते परमेश्वरला माहिती आहे ना, तर परमेश्वर मी करतो ते. सो हा श्रीमद भागवतम मधला स्कंद क्रमांक 4 अध्याय क्रमांक 9 श्लोक क्रमांक 17 आहे. हा बेसिकली ध्रुव आहेत. ध्रुव तपस्या केल्यानंतर परमेश्वर त्यांना समोर येतात तेव्हा ते 7-8 प्रार्थना करतात. ही शेवटची प्रार्थना आहे ध्रुवाची. तर तेव्हा त्याच्यामध्ये काय उदाहरण देत आहे? शेवटचं वाक्य बघा. ठीक आहे पूर्ण वाचूया. मला त्याचं मराठी, माझ्याकडे मराठी भागवतम नाहीये म्हणून मी इंग्लिशमध्ये घेतलं. माय लॉर्ड, ओ सुप्रीम लॉर्ड, यू आर द सुप्रीम पर्सॉनिफाईड फॉर्म ऑफ ऑल बेनिफिट. सर्व आशीर्वादांचे तुम्ही मूर्तिमंत स्वरूप आहात. देअरफॉर फॉर वन हू अबाइड्स इन युअर डिवोशनल सर्व्हिस, जो भक्तिभावाने तुमच्यात भक्ती करतो, ज्याच्या मनात दुसरी कुठलीही इच्छा नाहीये, जो केवळ तुमच्या चरण कमळांची पूजा करतो, त्याला राजा बनायची पण गरज नाहीये. मग पुढे म्हणतात की तुमच्या चरण कमळांची सेवा करण्याचा तो फायदा आहे आणि माझ्यासारखे जे मूर्ख लोक आहेत त्यांचे तुम्ही काळजी घेणारे व्यक्ती आहेत. जशा प्रकारे त्यांचं उदाहरण आहे ध्रुवाचं. गाय आहे ती नवजात वासराला दूध पण देते आणि त्याला रक्षण पण करते. सो तुम्हाला कधी कुठली स्टोरी माहिती आहे गायीने रक्षण करण्याची वगैरे? खूप अशा स्टोरीज आहेत. आमच्या मंदिरामध्ये एक ब्रह्मचारी आहे, त्यांच्या गावाला एक गाय होती. तर त्याचे वडील काय सांगायचे माहिती आहे, जेव्हा जेव्हा त्या घराण्यात, मोठं जॉईंट फॅमिली, 50-1 वर्ष आधीची गोष्ट आहे, कोणी आजारी पडले
तर ती गाय आहे ना, तिला कळतं की घरी कोणतरी आजारी आहे, आणि ती गाय जंगलात जाऊन अमुक अमुक वनस्पती खायची. त्या गायीला माहिती आहे की तापासाठी कुठलं औषध आहे, ती वनस्पती खोकल्यासाठी, आणि ती वनस्पती खायची आणि दूध द्यायची, आणि फक्त त्या गायीचं दूध पिऊन ते गरे बरे व्हायचे. म्हणजे वैद्याकडे ऑफकोर्स काही सिव्हिअर काही झालं तर झालं, पण हे घरचे जे आजार आहेत ते गायीला ती बरोबर जाऊन ती खाते आणि तिला माहिती आहे की कुठलं औषध आहे म्हणून. कॅन यू इमॅजिन दिस? सो गायीचे काय, सो इथे आपण म्हणतोय की गाय ही वासराला दूध पण देते, आणि जर त्या वासराला कोणी त्रास द्यायला आला तर रक्षा पण करते. तर म्हणतात तुम्ही का गायीसारखे आहात, योगक्षेम, जे कमी आहे ते पुरवता, वासराकडे शक्ती नसते तर दूध देतात आणि काळजी पण घेतात. गायीने वाघापासून आणि सिंहापासून आपल्या वासरांची काळजी घेताना कधी बघितलंय? मी तुम्हाला पाठवेन एक व्हिडिओ. जंगली म्हैस आहे आणि तिचा एक तो छोटासा वासरू आहे, तर त्याला वाघ अटॅक करतो, तर ही म्हैस येऊन त्या वासराला प्रोटेक्ट करते. तो सिंह कुठे आणि म्हैस कुठे, पण म्हणजे नाही, वासराला हात दिला. तर कधी कधी गाय आणि वासरू ते स्वतःला, गाय स्वतःला देईल पण वासराला नेहमी काळजी करते. ते वृंदावनामध्ये पण खूप मोठी स्टोरी आहे. एक बहुलावन आहे, जसं वृंदावन आहे तसं एक बहुलावन आहे. तिथे एक बहुला नावाची गाय होती. तर ती बहुला नावाची गाय एकदा जंगलात चालली होती, तर तिला एका वाघाने धरलं. मग वाघ म्हणतो आता तर मी तुला सोडणार नाही. तर ती म्हणते की काही हरकत नाही, मला पण लक्षात येतं की मी तुझं अन्न आहे, पण एकच गोष्ट आहे, मी नवीन एका बाळाला जन्म दिलाय आणि तो माझी वाट बघतोय, तर मी जाते, त्याला दूध पाजते आणि पुन्हा वापस येते. तर ती ऍक्च्युली जाते आणि त्या वासूला दूध पाजते. तर ती जेव्हा दूध पाजत असते तेव्हा थोडंसं डोळ्यात अश्रू असतात. तर तो वासू म्हणतो तू का रडतेस, तू तर रोज आनंदाने मला दूध द्यायचीस. तर म्हणते नाही, मला असं वाटतंय की आता मी तुला कशी भेटणार. तर तिला दुःख मरणाचं नाहीये, तिला दुःख आहे की माझ्या बाळाची काळजी कोण घेणार. मग तेव्हा त्या बाळाला लक्षात येत असेल, तो बाळ म्हणतो आई तू का जायचं, मी जाणार. मग तो वासरू आणि गाय म्हणते मी जाणार, वासरू म्हणतो मी जाणार. असं का ते दोघं जात नाही वाघाकडे. वाघ म्हणतो तुम्ही दोघं कशी आले. तो वासरू म्हणतो मला खा, आईला सोड, आणि आई म्हणते नाही त्याला सोड. तर त्या दोघांचं ते शुद्ध प्रेम बघून वाघ म्हणतो मी मूर्ख आहे, मी तुम्हाला. सो ती स्टोरी वृंदावनात झालेली आहे. तर म्हणून ते एक वन आहे तिकडे, त्याचं नाव बहुला वन आहे. तर म्हणून गायीचं प्रेम हे इतकं शुद्ध आहे की ध्रुव, आपण परमेश्वराच्या प्रेमाला समजण्यासाठी गायीचं उदाहरण देतोय. तर ध्रुव उलट करतात. ध्रुव म्हणताय तुम्ही का गायीसारखे आहात. श्रीकृष्ण गायीसारखे नाही आहेत, गाय श्रीकृष्ण, गायीकडे ते गुण श्रीकृष्ण झाले. पण सो अंबरीश महाराजांची एक स्टोरी आहे, त्यांची काळजी आपण नंतर कधीतरी चर्चा करूया. पण यांच्यावर एकदा कोणीतरी हल्ला केला. तर क्षत्रिय आहेत, तर क्षत्रिय असूनही त्यांनी हात जोडले आणि परमेश्वराचं स्मरण केलं. तर आपोआप एक सुदर्शन चक्र आला आणि त्या सुदर्शन चक्राने अंबरीश महाराजांची रक्षा केली. प्रल्हाद आहे, तर हा जो प्रल्हाद आहे त्याला असं वर दरीत ढकललंय, आणि ते प्रल्हादाचे जे दोन हात आहेत ना, एक हात असा आहे बरोबर. आपण जेव्हा पडतो तेव्हा आपले हात कसे असतात, किंवा असतील आपण असतात नाही, असू शकतात, आपले दोन्ही असे वाजत. सो या फोटोमध्ये एकच हात आहे असा, राईट. दुसरा हात कुठे आहे माहिती आहे, दुसरा तसा आहे. तर मग एक हात असा का ठेवला, तर भागवतामध्ये वर्णन आहे, जेव्हा प्रल्हाद खाली पडत होता तेव्हा एक हात त्याने असायला. का माहिती आहे, त्याला माहिती होतं माझ्या हृदयामध्ये परमेश्वर आहे, तर मी जेव्हा पडीन तेव्हा इथे त्रास नाही व्हायला पाहिजे. ही इज ट्राईंग टू प्रोटेक्ट परमात्मा. इथे असा हात ठेवला त्याने. तर कोणाच्या हातात बाहुली असेल लहान मुलाचा, तो नाही बाहुलीला असं ठेवतो ना, आपण म्हणतो अरे निर्जीव आहे ती बाहुली, काय नाही माझी बाहुली येते. तसं प्रल्हादाचा एकाच छातीवर आहे. सो या प्रल्हादाला परमेश्वर खाली उभे आहेत, ते वाचत, तू काळजी करू नको. अशा अनन्यच चिंतन. ही गोष्ट खूप सांगण्यासारखी महत्वाची आहे. दक्षिण भारतामध्ये एक ब्राह्मण होते, त्याचं नाव अर्जुन आचार्य. एकदा गीता वाचत होते, मग गीता वाचत वाचत या श्लोकापर्यंत आले, अनन्यास चिंतयन्तो माम. तर इथे ना हा जो शब्द आहे
की वहामी अहम. वहामी अहम म्हणजे त्याचं काय आहे भाषांतर? वहामी अहम, मी करतो. तर त्यांनी ना हे शब्द वापरले. वहामी म्हणाले परमेश्वर असं म्हणतात की मी प्रत्येक भक्ताला काय कमी पडते ते मी पुरवतो. सांगत नाही, देवी देवतांना नाही सांगत अरे त्याला पुरव, मी पुरवतो स्वतः आणि त्याची रक्षा करतो. तर परमेश्वर थोडीच हे सगळं करतील, एवढी मोठी त्यांची पोझिशन आहे. तर त्यांनी काय केलं, असं ना काय चाललंय माझं, त्यांनी असे ते खोडलं. असं त्यांनी पेन घेतलं आणि त्याचे शब्द आहेत वहामी अहम, त्याला असं खोडलं आणि म्हणाले परमेश्वर नाही करू शकत हे असं. आणि ठीक आहे, आणि नदीमध्ये स्नानाला निघून गेले. नदीमध्ये स्नान करायला निघून गेले. तर इथे त्यांची पत्नी आहे घरी, तर 2 मुलं आले घरी. एक गोरा गोरा होता आणि एक थोडा सावळा होता आणि त्यांच्या पाठीवर अन्नाची गोणी होती. म्हणाले आई गुरु आहेत का घरी? म्हणजे कोण गुरु? अर्जुन आचार्य. अच्छा ते तुमचे गुरु आहेत? हो आम्ही त्यांचे दोघं शिष्य त्यांचे. मग ते जेव्हा बाहेर गेले तेव्हा आम्हाला सांगितलं की थोडं अन्न पुरवठा वगैरे जरा कर घरी येऊन. तर मला कधी बोलले नाही हे की त्यांचे शिष्य आहेत कोणी म्हणून. म्हणजे नाही आम्ही दोघं त्यांचे शिष्य आहेत. मग म्हणाले ठीक आहे, मग हे सामान कुठे ठेवू? इथे ठेवा. तर तरी असं सामान ठेवलं. मग पाठ ओपन झाली. म्हणजे पाठीवर काय रे तुझ्या? म्हणजे नाही आम्ही कधी काही चुका केल्यात ना तर आमचे गुरु आम्हाला मारतात चांगले छडीने. छडी लागे घम घम विद्या ही. तर म्हणतात मग काय म्हणतो असं? अरे माझे पती तर एवढे छान स्वभावाचे, ते कधी कोणाला मारत नाही. नाही आई कधी कधी आम्ही काय केलं ना तर आम्हाला मारतात पण ते. म्हणून मला तर माहितीच होती ही बाजू यांची. मग गेले, म्हणजे थांबा 2 मिनिटं थोडा प्रसाद घेऊन जा तुम्ही. नाही नाही आम्हाला अजून सेवा दिली आहे ती सेवा करायची. अरे थांबा 2 मिनिटं, एक तर मला माहिती नाही तुम्ही शिष्य आहात, परत पाठीवर मारलंय, तुम्ही खात पण नाही काही, असं करते पळत पळत गेले. मग अर्जुनाचार्य आले, म्हणाले अरे हे कोणी आणलं? तुमच्या शिष्यांनी. कोण शिष्य? माझे कोणी शिष्य नाही आहेत. म्हणाले बरं ते काही असू द्या पण तुम्ही मारता कसं काय? पण मी नाही मारलं आजपर्यंत कोणाला, माझे शिष्यच नाही आहेत कोणी. त्यांनी दाखवलं. म्हणाले कसे होते ते? एक गोरा होता, एक सावळा होता, एक बलराम होता आणि एक कृष्ण होता. मग त्यांच्या पाठीवर, तर ते म्हणाले कसं होतं? तर ते दाखवले असे 2-3 त्यांनी. मग तेव्हा अर्जुनाचार्याला लक्षात आलं की ते वहामी अहम जे लिहिलं होतं त्यांच्या गीतेच्या पुस्तकामध्ये त्यांनी तसं खोडलं होतं. तर ज्या प्रकारे त्यांनी ते वहामी अहम लिहिलं होतं त्या प्रकारे श्रीकृष्णाच्या पाठीवर होतं. मग तेव्हा अर्जुनाचार्य लक्षात आलं की परमेश्वर म्हणतात मी माझ्या भक्तांची एका गायीप्रमाणे काळजी घेतो आणि वासराची काळजी घेण्यासाठी आईला श्रम नाही होत. गाय कधी म्हणत नाही अरे काय हा वासरू माझ्यावर अवलंबून, ते प्रेम आहे. सो प्रेमामध्ये ना वजन नाही होत कधी. आईला लहान बाळाचं कधी वजन झालेलं आजपर्यंत बघितलंय? पण दुसऱ्या पाहुण्याच्या हातात येतो, बापरे वजनीय मुलगा तुमचं, तर खरी ठरत. आई आपली दिवसभर हातात घेऊन फिरते. तर प्रेमाच्या भावनेने वजन जाणवत नाही. म्हणून परमेश्वराला आपल्या भक्तांची योगक्षेमम वहामी अहम करायला अजिबात त्रास होत नाही. उलट ते प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणून ते त्यांचे पालन पोषण याचा भार मला देत नाहीत. श्रीकृष्ण म्हणतात भक्त देत नाहीत, मी तो भार माझ्यावर ओढून घेतो त्यांच्यावरील प्रेमामुळे. समोर श्रीकृष्ण म्हणतात देवी देवतांची पण पूजा करायची वेगळी गरज नाहीये. जर माझी पूजा केली, मी वडील आहे तुमचा, माता धाता पिता, मी आई आहे तुमची. मग आईला सोडून वडिलांना सोडून इकडे तिकडे जायची गरज नाही, मीच काळजी घे. येपि अन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्वितः तेपि मामेव कौन्तेय यजन्ति अविधिपूर्वकम्. त्याचं भाषांतर वाचूया. हे कौन्तेया, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते, अविधीपूर्वक. प्रत्येक गोष्टीचा एक विधी असतो. झाडाला पाणी द्यायचा विधी काय आहे? मुळांना पाणी द्यायचं, पानांना फांद्यांना द्यायची गरज नाहीये. जर भूक लागली असेल तर अन्न कुठे टाकायचं? इथे टाकायचं, इथे नाही टाकायचं, इथे नाही टाकायचं. तर म्हणतात ऍक्च्युअली परमेश्वराची सेवा करायची जी विधी आहे ती आहे विष्णू आराधना.
पण देवतांची केली तर माम एव कौंतेय, ते माझेच करतात. सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. आकाशम पतितम तोयम यथा गच्छन्ति सागरम. सो मग तसं कर, मग कशाला इकडे इकडे फांद्यांना कशाला पाणी टाकायचं, मुळालाच टाकायचं म्हणतात. ते पी माम एव कौंतेय, ते माझेच पूजन करतात. पण यजंती अविधीपूर्वकम, योग्य विधीने नाही करत आहेत. म्हणून संगणकावर काम करायचं एक योग्य बसायची पद्धत आहे आणि चुकीची. तर दोन्ही वेळ काम होतं, पण त्याचा परिणाम काय आहे? पाठदुखी होणार. मायक्रोफोन धरण्याचा योग्य आणि चुकीचा मार्ग आहे. एक खूप जवळ धरायचं आणि असं जोरात बोलायचं, हे काय आहे की योग्य बोलायचं. बाळाला धरण्याचा योग्य आणि चुकीचा मार्ग आहे. एक चुकीचा मार्ग कसा आहे की हात खाली आहे आणि खांद्याचा आधार नाही आहे बाळाला, आणि वर धरला तर बाळाला खांद्याचा आधार पण आहे आणि हाताला पण आहे आधार आहे. व्यायाम करण्याचा योग्य आणि चुकीचा मार्ग आहे हा. चुकीचा मार्ग कसा आहे, त्याची ती पाठ अशी सरळ नाही आहे, आणि सरळ मार्ग कसा आहे, असं सरळ आहे. सो दोघांमध्ये व्यायाम होणार, पण परिणाम काय होणार, त्याचं पाठ दुखणार. सो म्हणून परमेश्वर म्हणतात ते देवी देवतांची पूजा म्हणजे माझीच पूजा आहे. केशवम प्रतिगच्छति. पण मग सरळ केशवालाच करायचं, इकडे तिकडे कशासाठी करायचं. अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु माम अभिजानन्ति तत्त्वेन तश्चवन्ति ते. जितके यज्ञ होतात, सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च. कुठलाही यज्ञ करा, कुठलंही काही करा, म्हणतात मीच आहे मेन भोक्ता त्याचा. सर्व यज्ञांचा मीच केवळ भोक्ता आणि स्वामी आहे. म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्वतः जाणत नाही त्यांचे पतन होते. कारण ते परमेश्वराची पूजा करण्याऐवजी दुसऱ्या कोणाची तरी पूजा करतात. शेवटचा श्लोक. यांती देवव्रता देवा पितृन्यांती पितृव्रताः भूतानि यांती भूतेज्या यांती मदयाजिनोऽपि माम्. जर तुम्ही कलकत्त्याचं तिकीट घेतलं आणि कलकत्त्याच्या ट्रेनमध्ये बसले तर कुठे जाणार? चेन्नई. चेन्नईची ट्रेन घेतली तर चेन्नई. दिल्लीची ट्रेन घेतली तर श्रीकृष्ण त्याचे याच्या बोलतात यांती देवव्रता देवा. जे देवतांची पूजा करणार ते देव लोकांवर जाणार. पितृन यांती पितृव्रता. जे आपल्या पितृंची सेवा करतात ते पितृ लोकांवर जातात. आता श्राद्ध वगैरे चालू आहे ना. भूतानी यांती भूतेच्या. आणि जे भूत प्रेतांची ब्लॅक मॅजिक जे त्यांची पूजा करतात ते भूत प्रेतांकडे जातात. आणि शेवटचं वाक्य काय? यांती मदयाजिनोऽपि माम्. आणि जे नेहमी माझं सेवा करतात ते मला प्राप्त करतात. या 4 गोष्टी. कलकत्त्याचं तिकीट घेतलं तर कलकत्त्याला जातात. चेन्नईचं तिकीट घेतलं तर पुण्याचं तिकीट घेतलं तर पुण्याला. दिल्लीचं तिकीट घेतलं आणि वृंदावनचं तिकीट घेतलं तर वृंदावनाला. जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो. जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात. जे भूतांची उपासना करतात त्यांना भूत योनीमध्ये जन्म प्राप्त होतो. आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात. तर श्रीकृष्णांनी अविधीपूर्वकम सांगितलं होतं पूर्वीच्या श्लोकामध्ये. त्याला कॉन्ट्रास्ट करून म्हणतात. मग विधीपूर्वकम काय? अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. सो आपण इथे थांबूया. आणि जर कोणाला काही प्रश्न असेल तर मला व्हॉट्सअपवर पाठवा आणि त्या प्रश्नाची उत्तरं आपण ग्रुपवर टाकूया जेणेकरून सगळ्यांना उत्तर मिळेल. इकडे हवे कोणाला जपमाळ. हरे कृष्ण. एक महत्वाची सूचना आहे.
द्वारकेची यात्रा आठवते आहे का? प्रभूजींनी तेव्हा प्रॉमिस केलेलं होतं की पुढच्या फेब्रुवारीमध्ये आपण अजून एक यात्रा करणार आहोत. चांगली बातमी आहे ना? सो हरी बोल, हरी बोल. तर फेब्रुवारी 2025, 27, 28 आणि मार्च 1 आणि 2 गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार अशी आपली यात्रा असेल. आपण कुठल्या धामाला जाणार आहोत ते प्रभूजी आपल्याला सांगतील. अजून ते मला वाटतं फिक्स झालेलं नाही आहे. तर मे बी पुढच्या क्लासमध्ये किंवा त्याच्या पुढच्या क्लास. बेसिकली डेट्स राखीव ठेवाव्यात त्यासाठी आपण तर या तारखांना सर्वांनी नक्की यायचं आहे. आणि अजून एक तेव्हा आपण मला वाटतं डिस्कस केलेलं होतं की यात्रेला आपण जात आहोत, ही काही ट्रिप नाही आहे. त्याच्यामुळे आपण त्या यात्रेच्या भावनेने जायचं आहे. तेव्हा असं ठरलं होतं की आपण प्रत्येकजण कमीत कमी 4 जपाच्या राऊंड्स करणार आहोत. तर आपण करतो आहोत का, हा एक प्रश्न आहे. 4 करतो आहोत का मिनिमम? मग मिनिमम 4 वरनं 2 करतो आहोत का आपण? करत नसाल तर लगेच सुरू करा. आपल्याला यात्रेला जायचं आहे, ती भक्तीची भावना आपल्यामध्ये येऊ देत. त्याच्यासाठी 2 राऊंड्स कमीत कमी आपण सुरू करूयात. आणि ह्याच्यामध्ये कुठलाही फोर्स नसतो. आपण आपल्या स्वतःच्या प्रेरणेने करायची गोष्ट आहे. आपल्याला भगवंतांच्या जवळ जायचं आहे, यात्रेला जायचं आहे आपल्याला, तर कमीत कमी 2 राऊंड आपण सर्वांनी सुरू करावेत. म्हणजे आपल्याला यात्रेची अनुभूती मिळणार आहे. बरोबर आहे का? तर अगदी एक कळकळीची विनंती आहे. आपण लहानपणी गाणं गायलं होतं ना, उघडदार देवा आता उघडदार देवा, राईट? सो परमेश्वराचं दर्शन होण्यासाठी आपण तो दरवाजा उघडू शकतो का नाही? परमेश्वराला विनंती की तू आतमधून तो दरवाजा उघड. सो आपण जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा परमेश्वराला म्हणतो की अरे थोडं तुझं दर्शन होऊ दे. पण जर आपण या डोळ्यांनी भगवंतांना नाही बघू शकत, थोडी पवित्रता येण्यासाठी आजच्या या प्रदूषित वातावरणामध्ये आपण नामस्मरण का करतो? कारण परमेश्वराच्या नामाशिवाय अजून आता कुठली शुद्ध गोष्ट आहे? सगळं प्रदूषित आहे. एकच गोष्ट आहे की परमेश्वर शुद्ध आहे आणि म्हणून परमेश्वराचं नाव शुद्ध आहे. तर आपल्या या अपवित्र जिभेवर जेव्हा आपण परमेश्वराचं शुद्ध नाव घेऊ तर त्याच्यातली थोडी पवित्रता आपल्या हृदयात येईल, थोडी पवित्रता आपल्या डोळ्यात येईल, पण कुठेतरी आपल्याला ते धाम दिसेल. नाहीतर माहिती आहे कधी कधी आपण तिथे अशुद्ध चेतनेने जर गेलो तर तिथे आपण काय प्रभू इथे काहीच नाही आहे, तेच झाड. आमच्या गावाला पण हेच झाड आहेत आणि हे असे कुत्रे जे फिरत आहेत हे माझ्या गावाला याच्यापेक्षा जास्ती कुत्रे आहेत. सो वी विल एंड अप तिथल्या एक दुसरी बाजू पण आहे, पण ते भौतिक जगात आहे धाम. तिथे ज्या गोष्टी बघायला नाही पाहिजेत त्या आपल्या डोळ्यात जास्ती प्रवेश करतील आणि तिथे आपण एवढा प्रवास करून चाललोय परमेश्वरला बघायला किंवा तिथे त्याचे जे स्थान आहे ते बघायला, ते डोळ्यात मावणार नाहीत. म्हणून धाम हे आपण डोळ्यांनी नाही बघू शकत, आपण चेतनेने बघतो. जर आपली चेतना शुद्ध नसेल ना तर तिथे वी विल ओनली कंप्लेन. आपण तिथे जाऊन फक्त दोष काढू की हे चुकलं ते चुकलं, इथले लोक असे तिथले लोक तसे आहेत. आणि बरोबर तसेच आपल्याला अनुभव पण येतात. आपला रिक्षावाला बरोबर आपल्याला ठगवणारच भेटतो आणि आपल्याला पूर्ण यात्रेमध्ये दर्शन कुठलं केलं ते लक्षात नाही राहत, प्रवचनात काय ऐकलं ते लक्षात नाही. पण प्रभूजी आपण एकदा त्या धामात गेलो आणि तिथे त्या रिक्षावाल्यांनी आपल्याला ठगवलं होतं. दिस इज हाऊ इट हॅपन्स. का माहित आहे? कारण आपण जर योग्य चेतनेने नाही गेलो आपल्याला ते सगळे अनुभव येतात. आणि जर आपण योग्य चेतने गेलो परमेश्वर बरोबर आपल्याला चांगले अनुभव देतात. आणि आपण जेव्हा परत येतो म्हणतो ती यात्रा काय होती, अजूनही मला लक्षात आहे की ते परमेश्वराचं दर्शन किती सुंदर होतं, ते कीर्तन आपण तिथे त्या झाडाखाली केलं होतं ते किती सुंदर कीर्तन होतं. तर म्हणून तसे अनुभव आपल्या हृदयामध्ये प्रवेश करण्यासाठी उघडदार देवा ही विनवणी करायला लागते परमेश्वराला. मी तुमच्या घरी न सांगता येऊ शकतो का? सांगितलंच नाही, रात्री 11 वाजता असं एंट्री करू शकतो का? तर तुम्हाला फोन आहे प्रभूजी थोडा दरवाजा उघडा, मला तुमच्याशी बोलायचं. आतमधून तुम्ही दरवाजा उघडणार, तुमच्या घरी येऊ शकतो, रात्री न सांगता तुमच्या घरी येऊ शकतो. आपल्या त्यांच्या घरी जायचं आहे आणि वी आर नॉट रेडी टू रिक्वेस्ट हिम टू ओपन द डोर. त्यामुळे आपण जेव्हा नामजप करतो परमेश्वर मला तुझ्या घरी यायचं आहे, मी यांच्या घरी जबरदस्तीने नाही जाऊ शकत, मी तुमच्या घरी जबरदस्तीने नाही जाऊ शकत, तुम्हाला दरवाजा उघडायला लागतो. परमेश्वर म्हणतो की मी रेल्वे तिकीट काढेन, मी एअर तिकीट काढेन, पण ना शेवटी परमेश्वराचं दर्शन होण्यासाठी उघडदार देवा त्यांनी उघडायला लागतो दरवाजा. आणि ते आपल्यासाठी कशासाठी उघडतील दरवाजा? आपण आपल्याकडून काहीतरी दाखवायला पाहिजे. म्हणून जेव्हा आपण नामस्मरण करतो, जेव्हा आपण विनवण्या करतो याला मला भेटायचंय, मग दरवाजा उघडतात आणि मग परमेश्वराशी भेट होते. नाहीतर तिथले बाकीच्या गोष्टी आपल्या डोळ्यात भरून आपण परत येणार आणि आपल्याला
जी एक सुवर्ण संधी आपल्या हातात मिळाली होती ती आपण गमावून बसणार. तर म्हणून खूप महत्त्वाचं आहे, रोज हरिनाम केल्यावर आपल्यामध्ये शुद्धता येते, त्या शुद्ध डोळ्यांनी आपल्याला परमेश्वराचे दर्शन होऊ शकतात. हरी बोल. आपला पुढील क्लास पुढच्या शुक्रवारी 27 तारखेला आहे नेहमीच्या वेळेला. प्रवास आत्मशोधाला 22 एप्रिल 2022 आपण स्टार्ट केलं होतं हे सेशन्स. 2.5 years ऑलमोस्ट झाले. आतापर्यंत आपण ॲटलिस्ट एवढं नॉलेज तरी आहे की आपण हे शरीर नसून दिव्य आत्मा आहे. पण आपण हा विचार करायला पाहिजे आपण सगळ्यांनी का आपण शरीराला किती वेळ देतो आणि आपण आत्म्याला काय देतो. आणि वी हॅव सीन कोविड. हू हॅज व्हॉट टाइम, द सॅच्युरेशन 97 वरून 70ला जायला तास पण नाही लागत. हे मनुष्य शरीर इट्स अ गिफ्ट, पण खूप क्षणभंगूर आहे. सो त्याचा फायदा घ्या. हे जे नामस्मरण जे आहे इट्स फॉर द सोल. जर आपण आपल्यासाठीच नाही केलं, सगळा वेळ शरीराला दिला तर काय आहे. त्यामुळे ॲटलिस्ट 2 राऊंड यात्रेला यायला हे नियम आहे. सो प्लीज स्टार्ट डुईंग एव्हरी डे फॉर योर इट्स नॉट अ फोर्स. नो वी डिसाइडेड नाहीये कुठलं. आम्ही द्वारकेला गेलो होतो मागच्या वर्षी, तर ते म्हणतात की द्वारकेची यात्रा आठवते मागच्या वर्षी. म्हणजे या वर्षी जानेवारीत गेलो होतो 2024. ओके. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून एक सूचना आहे. गीता जयंती आहे डिसेंबरमध्ये. ग्रुपवरती सगळ्यांनी वाचलं असतील मेसेजेस. तर आता तयारीला लागा. श्लोका पठण 5 ग्रुप केलेले आहेत. 11, 21, 50, 75 आणि 108. तर मागच्या वर्षी अनेक जणांनी घेतलेला होता भाग, अतिशय छान सीन होता. तर यावर्षी पण अशीच अपेक्षा आहे आणि त्यापेक्षा जास्त भक्तांनी आपला भाग घ्यावा अशी पण अपेक्षा आहे. बरेच दिवस आहेत, 3 महिने आहेत. 3 महिने 3 महिने आहेत. रेकॉर्डिंग पण हो, रेकॉर्डिंग सुद्धा पोस्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं आता काही त्याच्यामध्ये अडचणी असायला नको आहेत. तर तयारीला लागा ताबडतोब. रोज 1-2 केले तरी सुद्धा, एखादा केला तरी सुद्धा तुम्ही बराच मोठा पल्ला गाठणार आहात. ठीक आहे ना. आणि नावं द्या आमच्याकडे, माझ्याकडे किंवा बीना माताजींकडे. आणि यावर्षी सुद्धा आपण गीता जयंती अतिशय सुंदरपणे साजरी करूयात. मागच्या वर्षीची तुमच्या लक्षात असेलच. हरे कृष्ण. लहानपणी आपण जी मायबोली शिकलो, कशी शिकलो, अशी पुस्तक वाचून शिकलो का मराठी आपण पण इंग्लिश वगैरे शिकलो, बरोबर. पण घरी आई पाण्याला पाणी म्हणायची, पण बरोबर ऐकून. ती ऑडिओ क्लिप कशासाठी दिली माहिती आहे? मला माहिती आहे की आपल्याकडे असा वेगळा वेळ नाही आहे, पण मी तुम्हाला विनंती होती, ऑडिओ क्लिप किती मिनिटाची आहे? 15 मिनिटाची आहे. ठीक आहे, ती जस्ट प्ले करायची आहे दररोज स्वयंपाक करताना, तुमचं काही घरकाम करताना वगैरे. जस्ट प्ले. अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं महां. तर ना त्या चालीमध्ये मुद्दामून गायलंय. फक्त ते तुम्ही आजपासून ते गीता जयंतीपर्यंत 90 दिवस ऐकलं जरी, मी तुम्हाला सांगतो अर्धे श्लोक तरी तुम्हाला पाठवतो. फक्त ते ऐकायचे, फक्त ऐकायचे. एवढे असतंय. बरं मला एक सांगा, काय कर्मणी एव अधिकार असते, तो आजपर्यंत कधी कोणी पाठांतर केलंय का श्लोक? तो इतक्या वेळा ऐकलाय, म्हणतात ना कान पिकले माझे ऐकून. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संकोस्त्व कर्मणी. सो ते ऐकून आहे. अहम सर्वस्य प्रभो. फक्त ऐकलं जरी तुम्ही, इफ यू प्रॉमिस मी की प्रभूजी रोज मी अजिबात भाषांतर करणार नाही, मी पुस्तक उघडणार नाही, पण मी एक आश्वासन देतो की ती ऑडिओ क्लिप जी आहे ती मी एकदा लावणार. आणि रात्री तुमच्यातून किती लोकांना पटकन झोप येते? कोण आहे आता? ह्या 2 माताजींसाठी एवढ्या 50 जणातून तुम्ही दोघींनी हात, बाकी सगळे आम्ही
अरे झोप ये रे बाबा. सो जर चांगली झोप यायची असेल ती ऑडिओ क्लिप लावा, पटकन झोप येणार. परमेश्वराचे श्लोक ऐकले की पटकन झोप येणार. आता पिक्चरचे गाणे असले की अरे वा आई झोपच येत नाहीये मला. सो प्लीज जस्ट ती ऑडिओ क्लिप प्ले करा आणि बघा तुम्हाला कितीतरी श्लोक येतील. आज आपण कीर्तन करायचं की माळेवर जप करायचं? कीर्तन करूया. ओके, जर कीर्तन असेल तर हात वर करा. ओके ओके. आणि जप? सो नाव ऑर्गनायझर्स हॅव टू डिसाइड. ऑलमोस्ट जपाला पण सगळ्यांनी हात वर केला, कीर्तनाला पण केला. ओके, पण त्या जप घरी पण करतो कीर्तन नाही. ओके, जप घरी पण करतो कीर्तन. ओके, दॅट शोज युअर सिन्सिअरिटी. तुम्ही म्हणता की नाही घरी जप रोज करतो, पण जे लोक घरी जप रोज नाही करत त्यांच्यासाठी हा जप महत्वाचा आहे. पण ठीक आहे, आज आपण पठारे डॉक्टरांचं ऐकू. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम राम
राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम राम हरे हरे कृष्णा 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 हरे हरे राम जय हरिराम संकीर्तन की जय।